गावातला पाहुणचार स्वीकारले, आपल्यासारखी मुलं शेतातलं फळं आणले, भाजीपाला आणले, जेवण केले. मग आपल्यासारखे गुरुजी होते, त्यांनी त्या गावामध्ये तिथं शेततळं दाखवले, पर्यटन स्थळं दाखवले, मंदिरं दाखवले, सगळं अगदी धार्मिक कार्यक्रम. त्यांना एक 2-3 दिवसामध्ये असं वाटलं की आपण कुठं वेगळ्या ठिकाणी आलो, एका चांगल्या ठिकाणी आलो. त्यांचं पण एक ट्रिप झाली. मग असं 2-3 दिवस असा झाला, असं बॉन्डेज तिथल्या मुलांसोबत, गावासोबत, त्या विमानातल्या अनोळखी लोकांचं असं बॉन्डेज झालं की अरे हे तर माझंच गाव आहे असं वाटलं. आणि विमानाच्या पायलटनं पुढच्या सूचना आल्या की आता तुम्ही निघा, तुमच्या एअरपोर्टला या, तिथून ते लोकांना घ्या. नंतर बॅग भरले आणि सगळी लोकं जायला निघाली. निघताना त्यांचे पाय उचलायला तयार नाही. त्यांना गाव सुटू वाटेना, गाव सुटेना म्हणतो ना. मग तिथला एका माणूस, असंच मुख्याध्यापकासारखे माणूस, ते म्हणले की या गावाने एवढं दिलं आम्हाला, आपण काहीतरी या गावासाठी करूयात. मग त्यांनी थोडं पैसे टाकले. त्यांनी सगळ्यांना सांगितलं बघा, या गावाने 3-4 दिवस आमची सोय केली, राहण्याची सोय केली, जेवणाची सोय केली, सगळी सोय केली, आपण काहीतरी मदत करू. रेड क्रॉस सोसायटीने त्यांना मदत केली होती. त्याने एक दिल्ली गोळा केली, 1, 2, 3 असं करत करत $3 कोटी पैसे उभा केले. आणि त्यांनी विमान कंपनीला सांगितलं, हे बघा तुमचं विमान सुखरूप या गावात आलं, समजा अपघात झाला असता, जसा परवा अपघात झाला अहमदाबादला, तर आम्ही मेलो असतो किंवा तुम्हाला विमान द्यावा लागला असता, इन्शुरन्स. मग तुम्ही पण मदत केली पाहिजे. मग विमान कंपनी पण ठरवली की आम्ही पण मदत करू. असं मोठी रक्कम दिली आणि त्या संस्थेचं तरी फाउंडेशन तयार केले, डेल्टा 72. आणि त्या गावात आजही काम चालू आहे, आजही मोठं शिक्षण चालू आहे. हे एक विचार महत्त्वाचं आहे. चुकून आमच्या सोलापूरच्या आसपास एखादं कोंबडीचं टेम्पू पडला, मध्यंतरी बातमी आली, बार्शीजवळ, बार्शीच्या आसपास, बार्शी रोडला टेम्पू पडला. तो ड्रायव्हर पडलाय, विपन्न अवस्थेत पडलाय, आणि आपल्यासारखे लोक त्या कोंबडी चोरून येतात. काय चोरून येतात? कोंबडी. लगेच ऊसाचं ट्रॅक्टर पलटी झाली, लोक ऊसाची चिपाटं सोडत नाही, सगळं खराब. नंतर मी दुसरं म्हणत नाही. असं का घडतं? एज्युकेशन. काय घडतं? मग आपण एखाद्याला, अगदी रस्त्यावर अपघात झाला, मी अनेक अपघात बघितलो, लोक त्याला मदत करायला सोडा, फोटो काढतात, ग्रुपवर टाकतात, अगदी त्या खिशातले चैन, गळ्यातले चैन पण चोरून घेऊन जातात, त्या माणसाला मदत तर करतच नाही. मग इथं आपलं काय कमी पडतं? एज्युकेशन. काय कमी पडतं? माणूस शिकून का झाला? आज बघा ना, आपण सगळे 10वी शिकलो, आता 12वी शिकणार, आता काहीतरी आयट्या काही विद्यार्थी आहेत. आपण या आयुष्यात सगळ्या गोष्टी शिकणार. याचा उद्देश आहे ना, काहीतरी उद्देश आहे ना. 10वी पर्यंत तुम्ही सरळ शिकतात, सगळे विषय शिकतात. 10वी नंतर तुमचं करिअर चेंज होतं. मग कोणी आर्ट्सला जाणार, कोणी सायन्सला जाणार, कोणी डिप्लोमा करणार, कोणी ITI करणार, कोणी कॉमर्स करणार. असे सगळे तुमचे क्षेत्र आहेत. हे सगळं करताना तुमच्या आयुष्यामध्ये प्रत्येकाचं एक ड्रीम असतं, पण मला जॉब करायचं आहे, जॉब. मग गव्हर्नमेंट जॉब आली. गव्हर्नमेंट जॉबसाठी एकच एंट्री आहे, ती म्हणजे स्पर्धा परीक्षा. कुठली स्पर्धा? स्पर्धा परीक्षा. परीक्षा एक 35% मार्क पडले पास. 10वी नंतर 11वी 12वी स्पर्धा परीक्षा. परीक्षेनंतर आपला सर्टिफिकेट मिळतो. 10वीला कुठलं सर्टिफिकेट मिळतो? SSC, सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट, बरोबर आहे. 12वी नंतर HSC, स्टेट बोर्ड आपल्याला देतात. म्हणजे तुम्ही सर्टिफिकेट घेऊन पुढच्या वर्गात परीक्षा शिकू शकता. 10वी नंतर 11वी 12वी, 12 नंतर BA BSc BCom. मग स्पर्धा परीक्षा हा असा क्षेत्र आहे, त्या स्पर्धा परीक्षा दिल्यानंतर तुम्ही क्वालिफाईड होता. काय होता? क्वालिफाईड. म्हणजे एखादा जॉब मला करायचा आहे, त्यासाठी ती क्वालिटी लागते, ते क्वालिफाईड होऊन तुम्ही जाताय. फॉर एक्झाम्पल, मी 10वी नंतर NDAची तयारी केली, नॅशनल डिफेन्स अकॅडमी. 11वी 19.5 वयापर्यंत ती परीक्षा देता येते, मुलींना पण देता येते, मुलांना परत देता येते. भारताच्या सर्वोच्च पदावर पण जाऊ शकतो आपण, फील्ड मार्शल, एअर मार्शल, राष्ट्रपतींचे सल्लागार, इथंपर्यंत आपण जाऊ शकतो. एअर मार्शल, ती एक संधी आहे. नाही, मला अग्निवीर व्हायचं, 8वी नंतर देता येते. मला पोलीस भरती करायची आहे, मला मेडिकल करायचं, नीट परीक्षा आहे, नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट. मला इंजिनिअरिंग करायचं, JEE परीक्षा आहे. मला इंजिनिअरिंग स्टेटमध्ये घ्यायचं आहे, CET परीक्षा आहे. मला लॉ करायचं, क्लॅटची परीक्षा आहे, क्लॅट, कॉमन लॉ एंट्रन्स. भारतातल्या सगळ्या शासकीय लॉ कॉलेजमध्ये आपल्याला प्रवेश घेता येतो. भारतात 300 कुटुंब असे आहेत, त्या कुटुंबामधलीच लोक जज, न्यायाधीश, सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश होतात. कॉमन माणूस का होत नाही? एकदम, आता गवई साहेब आहेत, 1-2 लोक टक्के सामान्यामधनं येतात. जसं आज देशामध्ये एक 200 घराणं आहेत,
त्या घराण्यामध्ये आमदार खासदार पालटून पालटून होतात. नवीन एखादा आला तर खूप प्रस्थापित आहेत. बार्शीला बघा ना, राऊत सोपल राऊत सोपल हीच लोक, दुसरं काय येऊ शकत नाही ह्याचा विचार करा. म्हणजे तुम्हाला मी डायरेक्टच बोललो, का होऊ शकत नाही? ती यंत्रणा नाही आहे, ती प्रशासकीय यंत्रणा नाही आहे, सामाजिक यंत्रणा नाही आहे. मग एखादा गुरुजी इथं उभं राहतात, एक शिक्षक म्हणून, त्यांना वाटतं की आपण इथं शिक्षण संस्था काढली पाहिजे. काल आमच्या गावात एक मोठी संस्था आली, त्या संस्थेने जागा घेतली 40-50 एकर. ते माझ्या हॉटेलला जेवायला आलते त्यांचे प्रमुख. मग ते म्हणले XYZ संस्था घेतलेली एक 42 एकर, इथे मेडिकल कॉलेज काढायचं आहे म्हणले. काय म्हणले? मी म्हणलं अहो इथे मेडिकल कॉलेज छान आहे म्हणलं, आमच्या गावात एक चांगलं CBSE स्कूल, सैनिकी पॅटर्न स्कूल असं काहीतरी करा, स्पर्धा परीक्षा सेंटर आहे म्हणले. असं फालतूला वेळ नाही आमच्या संस्था बघा म्हणले. तिथं काय आउटपुट नाही म्हणले. आमचं डील करोडो आणि लाखोंशी होते म्हणले. मेडिकल कॉलेज काढायचं 1 कोटी डोनेशन आहे. किती कोटी? 100 विद्यार्थी गुणले 400 कोटी एका वर्षात मिळतात. किती कोटी? 400 कोटी. ते मुलं शिकतील की माहित नाही. बघा आज सगळीकडे लोक व्यावसायिक दृष्टिकोन विचार करतात. मला काय म्हणतं, तुम्हाला तुमच्या आयुष्यात जर पुढे जायचं असेल, आता इथं सगळे विद्यार्थी वेगळे आहेत, प्रत्येकाच्या डोक्यात काहीतरी विचार चाललाय. मी 10वी करेन, मी 11वी करेन, मी 12वी करेन, मी पोलीस भरती होईन. जर तुमच्या आयुष्यात तुम्ही काहीतरी केलात तर तुम्हाला किंमत. आम्ही 12वीला असताना एकच डोक्यात होतं, बा D.Ed करायचं. D.Ed केली नोकरी मिळते, फिक्स होतं. त्यावेळेला 33,000 विद्यार्थी D.Edला प्रवेश घ्यायचे जिल्ह्यामध्ये. 76+ D.Ed कॉलेज होती. बघा 33,000 किती म्हणजे मी 12वी म्हणजे 2000 98 लाख. आता 1100 मुलं पण मिळणं मुश्किल झालेले. म्हणजे 31,000 विद्यार्थी कुठे गेले? 32,000 विद्यार्थी हे क्षेत्र सोडून बाहेर गेले. आमच्या गावात पूर्वी शेतात काय पेरणी म्हणलं की उडीद, तूर, भुईमूग, ज्वारी हेच पीक असायचं आणि ते पिकवून घरात वापरायचे आणि शिल्लक राहिले की बाजारामध्ये विकायचे. आत्ता आमच्या गावात येऊन बघा, एक जण पण हे पीक घेत नाही. जो तो उठतो, पाणी आलं की ऊस, केळी, डाळिंब, द्राक्षे आणि सगळं विष मारून म्हणजे खतं मारूनच देतात. त्यांचं पण आरोग्य बिघडलं, लोकांचं पण आरोग्य बिघडलं. आमच्या गावात पूर्वी एक पण मेडिकल नव्हते, हॉस्पिटल नव्हते. एक जण पण माणूस आजारी पडायचा नाही. एखादा माणूस गेला, वारला तर तो खूप वयाने अगदी सिनियर सिटीजन म्हणायचं. आता हार्ट अटॅक, BP, शुगर, ॲक्सिडेंट, मेडिकल तर 3 आहेत. हे कशामुळे आलं? मग आपण ऊस लावला, जमीन खराब केली, द्राक्ष आणला, औषध लावून केलं, डाळिंब आणलं, औषध लावून केलं. तसंच भ्रष्टाचार, तसंच विष आपल्या शिक्षण संस्थेमध्ये आले. 12 वर्ष तपस्या करून भगवान गौतम बुद्ध बनले. किती वर्ष? मग आपण 12 वर्ष शिक्षण घेऊन बुद्धू बनलो. आपण पण 12 वर्ष शिकलो की नाही? का बरं आपल्या आयुष्यात कळत नाही? एखादी मुलगी का म्हणत नाही मला डॉक्टरच व्हायचंय, काय असेल तर होते, मला IASच व्हायचंय, मला इंजिनियरच व्हायचंय, मला उद्योजक व्हायचंय, मला MBAच करायचं, का होत नाही? आपणच कन्फ्यूज आहे. झालं तर बघू. सकाळी बघा ना, आमचं सकाळी शेड्यूल होतं. आज माझे 19 विजिट आहेत कार्यक्रम करत करत. सकाळी आमचं कॉलेज आहे, आश्रमशाळा, तिथं गेलो. त्याच्या बिफोर आमची पोलीस भरतीची मुलं आहेत 200-300, तिथं कार्यक्रम. येताना 2-3 विजिट. आता दुपारी परत शिक्षकांचं ट्रेनिंग, संध्याकाळी ट्रेनिंग. तुमचं प्लॅन पाहिजे. उद्या खासदारांचं बैठक आहे, सुप्रियाताई सुबेळसोबत आमचा कार्यक्रम आहे. तिथून मोठं पुण्याला आहे, आज इथं आहे. तुमच्याकडं तुमच्या विषयात प्लॅन पाहिजे, उद्या काय पाहिजे बघा. यासाठी तुमचं शिक्षणासोबत संस्कार आणि ही स्पर्धा तुम्हाला करायची आहे. इथून पुढे 100 पैकी 5च लोकांना नोकरी मिळणार आहे. किती लोकांना? मग कोण शिक्षक होतील, कोण खाजगीमध्ये शिक्षक होतील, कोण गव्हर्नमेंट डॉक्टर होतील, 5च लोकांना. बाकी 95 लोकांना काय पाहिजे? आपली मानसिकताच नाही आहे शेती करायची. आता जिथं आम्ही गेलो सकाळी, त्यांचं 50 एकर शेत आहे. ते म्हणले की इथं आम्हाला भाजीपाला काढायला माणसं नाही आणि त्यांच्याकडे 200 मुलं हॉस्टेलला आहेत. किती मुलं? त्यांच्या डोक्यात हे पण नाही की 200 मुलांना खायला लागतं कोथिंबीर, भेंडी, ते मुलांनी काढता आला पाहिजे हेच नाही माहिती. बघा ना, धरण आहे उशाला, कोरड आपल्या घशाला. काय म्हणलं मी? म्हणजे मी आल्याला 2 घूट पाणी पिलो. हा, कधी कोणाला वाटलं होतं का हो पाणी असं असं येईल भाऊ? केंगन म्हणून. हा, आता केंगन म्हणून एक अमेरिकन जपानची कंपनी आहे, केंजन म्हणून. ती कंपनी पाणी विकतीये आणि त्याचं मशीन आहे पाण्याचं XYZ. त्याची किंमत आहे 3 लाख रुपये.
किती लाख रुपये? आम्ही तुम्हाला अल्कलाईन वॉटर देतो असं म्हणतात ते. मी पाण्यावर सांगितलं अल्कलाईन वॉटर. त्यांनी लगेच हे पाणी प्यायला दाखवते म्हणते काय बरोबर नाही म्हणतात. ह्याच्यात पीएच कमी आहे, ह्याच्यात हे कमी आहेत. आता विराट कोहली सारखा माणूस 3000 लिटरचं पाणी पितो. अल्कलाईन वॉटर, ब्लॅक वॉटर काय आहे बघा. एखादी गोळी आपण खातो, छोटीशी गोळी असते ना, आपला आजार बरं होतो. पण ती गोळी करताना त्याच्या अगोदर केमिकल रिएक्शन केलं असतं. मला सांगायचं की आपल्या संस्थेमध्ये गुरुजींच्या प्रेरणेने, त्यांच्या आशीर्वादानं, आताचे सचिव तात्या साहेब, जे पंडितराव तात्या आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली, आमच्या सर्व शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली आपण काही उपक्रम सुरू करतो. फॉर एक्झाम्पल कोणाला नीट जेई करायची आहे त्यासाठी उपक्रम करू, नाही काही कोणाला NDA करायची त्यासाठी उपक्रम करू, नाही त्यांना काहीतरी चांगलं इंग्लिश शिकायचं आहे बाबा, वर्ल्ड क्लास इंग्लिश शिकायचं, कम्युनिकेशन, त्यासाठी आपण ट्रेनिंग सुरू करतो. कोणाला स्पर्धा परीक्षा करायची, MPSC UPSC आत्तापासूनच त्याची तयारी, सैनिकी स्कूलला जायचं त्याची तयारी, यासाठी आपण नियोजित काही उपक्रम करतो. आता मग घरामध्ये जेवण तयार आहे, कोण जेवले पाहिजे? आईनं घरात जेवण तयार केलंय, कोण खाईल आईचं जेवण घरात? आपण सगळं खाणार ना, बरोबर आहे की नाही? आता उलटं झालंय, आई सकाळी उठतीये, सगळ्यांना 100-100 रुपये देते, तू 100 तू 100, तुम्हाला काय खायचं खावा. काय म्हणलो? वडील मग धाब्यावर बसतात, धावरा जेवण, भाग्यश्रीवाला बघा ते काय बोकुड कापायचं पण दाखवायचं. अरे उद्या माणसं कापायचं राहिला बघा, काय छपरी लोक त्याच्या नेऊन. अरे आपली मोठे पण आहे का? अरे दाखवायचं 10,000 काय आहे काय? पूर्वी लोक घरामध्ये खायचे, बाहेर जायचे. आता बाहेर खातात, घरामध्ये करतात. स्वच्छ भारत अभियान वैशिष्ट्य मोठे पण आहे का बाहेर जायचं जेवायचं? पूर्वी गावात एखादा माणूस आला ना, अन्न क्षेत्र असतं आमच्याकडे, हॉस्टेल आहे ना, बोर्डिंग, किंवा बघ खायला पाहिजे, घरचं खायला पाहिजे. मग मला सांगा, तुम्हाला पण आता काहीतरी करायचंय, MPSC UPSC, त्याची बेस्ट हा शाळा आहे. तुमच्या शाळेतला इयत्ता 10वी 12वीचा अभ्यासक्रम आणि आपलं करिअर या क्षेत्रात करू शकतो आपण. सिंपल आहे, त्यासाठी काय वेगळं करावं लागत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी छोटं का असे ना आपलं साम्राज्य पाहिजे. काय म्हणले बघा ना, त्यावेळेला शिवाजी महाराज म्हणले का 2025ला युनेस्को एक यादी जाहीर करेल, त्यात 12 किल्ले युनेस्कोच्या यादीमध्ये येईल, असं शिवाजी महाराज म्हणले होते का? आज काढून बघा, राजगड जंजीपासून 12 किल्ले युनेस्कोच्या यादीमध्ये आले. म्हणजे तुम्ही आम्ही तिथं फिरायला जाऊ, मैत्रिणीला घेऊनच जाऊ, चल ग इथं फोटो काढू म्हणून, पण फॉरेनचे लोक येतील, कॅमेरा घेऊन येतील, वाव व्हॉट अ फोर्ट. आपण काय म्हणू, यू आर फ्रॉम फॉरेन, छमारी. ती लोक तिथं दगड मातीमध्ये शिवाजी महाराजचे विचार पेरतील, आणि आम्ही काय करू, एनर्जी. चला काय एनर्जी येते रे, कार्बोनेटर वॉटर म्हणून देतात ते, आणि आपण ते पितो, पेप्सी हे ते, नको त्या गोष्टी. म्हणजे काय खाल्ल्याने काय रिॲक्शन होतं माहीतच नाही आपल्याला. काल ते गोपीचंद पडळकर ते मिक्सरवरती दाखवले, कुठे ते विधान भवनमध्ये, लोक दुधाचा भ्रष्टाचार कसा करतात, भेसळ कसं करतात. एक छोटीशी पावडर पण मिक्सरवर फिरवलं, त्यात 3 लिटर पाणी झालं, दुधापेक्षा शुभ्र दूध तयार होतं, आणि 90% तेच आपण पितो. तसं एज्युकेशनमध्ये पण आता भेसळ झालेली आहे. आपण शिकून काय करावं हे क्लिअरच झालं नाही. सकाळी येतो बॅग घेऊन कॉलेज करतो, बस आजचा दिवस गेला, हा हा, उद्या सुट्टी मस्तपैकी सोमवार, वाव. हा, सगळी लोक त्या महादेवाला मानतात ना, महादेव पार्वती महादेव, देवा तुम्ही देव आहात, किती सुखी आहात तुम्ही. ते म्हणले लय डेंजर आहे म्हणले माझं. एकीकडनं माझ्या घरात काय आहे, आता गणपती जवळ यावा, गणपतीचं वाहन काय, कधी एकदा माझा साप ते उंदीर खाईल, सांगता येत नाही. बरं, इथून ते दुसरं पोरगा आला कार्तिकेयन, त्याचं वाहन कुठलं आहे, ते कधी एकदा साप सांगता येत नाही म्हटलं, होय की नाही. आता ती पार्वती देवी आहे, तिचं वाहन काय, शिव आहे ना, शिव आहे ना, हा. आणि त्यांचं वाहन कुठलं आहे, नंदी. कधी बायको जवळ आली ते शिव कधी माझं नंदी खायला सांगता येत नाही. अरे तुम्हाला तुमचं माहिती आहे, माझं टेन्शन मला माहिती आहे. देवाला पण टेन्शन कमी नाही. जे या पृथ्वीवरती जन्म घेतले अवतार, त्यांना पण संकट होती का, होती. अहो साक्षात देवा जन्म पण जेलमध्ये झाला.
श्रीकृष्ण कुठे जातात मला जेलमध्येच, बरोबर की नाही? आपण विचार करतो अरे यार ते देव होते, अरे त्यांना पण संकट होती, कालिया मर्दन किती लोकांना. तुम्हाला आम्हाला काहीच टेन्शन नाही, घरात नाही इथे येताना काही टेन्शनच नाही आपल्याला, आपणच टेन्शन घेतो. अख्खी गौरव संस्था आपण चालवतो असं वाटतं आपल्याला. टेन्शन टेन्शन आहे की नाही? बाळांनो, तुमच्या आयुष्यात एक ड्रीम बुक करा. मी मागच्या वेळेला पण बोललो होतो की मला माझ्या आयुष्यात काय करायचं. 10वी नंतर एक 25 परीक्षा मला देता येते. 10वी नंतर ज्या मुलांना टॉप मार्क मिळाले त्यांनी आपला 10वीचा सर्टिफिकेट घेऊन 18 वर्ष पूर्ण झाल्यावर पोस्टाचं फॉर्म भरलं. कुठलं? त्यांना लगेच 50,000ची नोकरी आहे, 25,000ची नोकरी आहे, 4 तास ड्युटी. कुठली नोकरी आहे? इंडियन पोस्टल सर्व्हिस. किती लोकांनी मागच्या 10 वर्षात पोस्टामध्ये नोकरी घेतली बघा? नाहीच. लगेच स्वप्न पडतं आपल्याला नीट जेई IIT आणि त्याच्या टेन्शन. नो डाऊट नीट जेईचं तयारी केलंच पाहिजे, पण पहिली नोकरी आहे ना, करा ना. म्हणजे आपलं शेत आहे, आपल्या शेताच्या घरा शेजारी आपण टोमॅटो लावला, मिरची लावला, आपले उपयोग पडतो की नाही? कुठेतरी पाहुणे आले, पोहे मागितले, 2 मिरची लागतात, पण 2 मिरचीसाठी आपण काय जातो? जा बाजारामध्ये सोमवार बघ 2 किलो मिरची आठवड्याचं. म्हणजे आपल्या घरात शेत आहे, आपल्या घरात फॉरेनमध्ये लोक आपल्या वरच्या टेरेसवरती गार्डनिंग करतात. आपल्याकडे माती हो, ती मातीमधनं काय काय जिवंत करतं बघा ना, सगळं देते. म्हणजे गणपती करतो मातीचा आपण, सगळ्या गोष्टी, पण त्या गोष्टीकडे आपल्याला लक्ष नाही. बघा मी काय म्हणतो, तुमच्या घरात व्हरांड्यात लावा ना मिरची टमाटे, किती लागतात? 1-2च लागतात. आपल्याला वेळ नाही, आपल्या मोबाईलमध्ये खेळायला वेळ आहे. बघा ना, दिवसाचे 1440 मिनिटं आहेत. या 40 मिनिटात काय करतो आपण? आज बघा, असंच तुमचा टाइम स्वतःकडे बघा, मला आयुष्यात काय काय करता येईल. बघा मी काय म्हणतो, जापनीज लोक एक इकिगाई म्हणून गाव आहे, काल जागतिक होप्स दिवस होता, आशा. आज भीती आहे, नैराश्य आहे, अपयश आहे. आता भीती, नैराश्य, अपयश याच्यातनं काय होतं? फेल्युअर होतो. एक होप्स, आशा, त्यातनं काय होतं? आपण प्रयत्न करतो. काय होतं? काय करतो? प्रयत्न. मग प्रयत्न केला की उत्साह येतो, उत्साह आला की यश मिळतं. प्रयत्न केलं पाहिजे. माझे गुरु बरोबर ना का, प्रयत्न केले. शिवाजी महाराज तो पुढाल्यावर ते जीव दिले, म्हणजे एवढं मोठं स्ट्रगल. आज आहे का असं? आज लढाई कसं झाली? ड्रोन हल्ला, सॅटेलाइट हल्ला, मिसाईल हल्ला. माझ्या सगळ्यांना विनंती आहे, तुम्ही एक ड्रीम बुक करावं. मला यावर्षी हे शिकायचे कौशल्य. 75-80 वर्ष जपानची लोक स्किल शिकतात, आठवड्यातून एक स्किल शिकतात. कायझेन म्हणून त्यांचं तत्वज्ञान आहे. एक स्किल, मला ट्रॅक्टर चालवा शिकायचं. आता ते आर्ची शिकली बघा, ते ट्रॅक्टर एवढंच. आता चालल्यावर का थेट तेवढंच माहिती आहे आपल्याला. आणि तसं सगळ्या मुली थेटच गेले. 6,000 मुली गायब आहेत सोलापूरमधलं. किती हजार मुली? कधी विचार केला आमच्या आईवडिलांवर? नाही. विषय तो नाही आपला. विषय असा आहे की यावर्षी मला शिकायचं. या आठवड्यात मी स्वयंपाक शिकले, या आठवड्यात मी सायकल शिकले, या आठवड्यात मी इंग्लिश शिकले. फक्त 1200 शब्द पाहिजे इंग्लिश असलं की बोलायला. किती शब्द? रोज 10च केले, 100 दिवसात मोकळे. जगातल्या कुठल्याही लोकांशी तुम्ही बोलू शकता. जगातल्या फॉरेन लँग्वेज माहिती तरी करून घ्या ना. चायनीज आहे, जॅपनीज आहे. आता गुगल सगळं सांगतं तुम्हाला काय पाहिजे, सगळं विकिपीडियामध्ये सगळं आहे. पण बघणार काय? रील्स, नुसतं रील्स रील्स. यूट्यूब एक बघायला जाऊन 10. माझ्या सगळ्यात ताईंना विनंती आहे, तुमचं सुदैव आहे आपल्या ग्रामीण भागात उपलब्ध आहे. मग स्पर्धा परीक्षेसाठी काय लागतात त्याची पुस्तकं बघा. इथून पुढं नुसतं शिक्षण घेऊन नोकरी मिळणार नाही, कौशल्य घेणार. मग बोलण्याचं कौशल्य, इंटरपर्सनल स्किल, आंतरवैयक्तिक कौशल्य, डिसिजन मेकिंग स्किल. मी डिसिजन घेतला. गुरुजी काल म्हणले तात्या मला आमची मुलं पण थांबवतो या. मी डिसिजन घेतला, चला यायचंच, चला आलो. 2 काम सोडून आलो पण यायचंच तुमच्याशी बोलणार. डिसिजन मेकिंग, प्रॉब्लेम सॉल्विंग. हा प्रॉब्लेम आहे, ते सॉल्व्ह कसं करायचं ते स्किल शिका. इंटरपर्सनल स्किल असतात आपल्याकडे. आणि मुलांना डिसिजन घेता येईल. दिवसात ते काही मिनिटं काढा. काय म्हटलं मी? काही मिनिटं. आज जगातल्या सगळ्या गोष्टींचं सॉल्युशन भारतामध्ये आहे, तर तुम्हालाच माहित नाही. म्हणजे एका माणसाला एक हिरे सापडले, दगड, हिरे. काय सापडले? नदीच्या किनारी हिरे मोठं सापडले. आणि तो आणला, हिरे आणला आणि देवघरात ठेवला. रोज पूजा करू लागला. परत त्या 2-3 सापडतो, तिथं पूजा करू लागला हिरे.
असे गुरुजी आले. अहो नमस्कार म्हणले. काय अहो ते काय दगड चमकते? काय नाही, ते पांढरं दगड आवडलं मला, नेऊन ठेवलं म्हणलं. अरे इकडे द्या म्हणलं, दगड इकडे द्या म्हणलं. त्यांनी बघितला, हे हिरे आहे म्हणलं. काय असतं म्हणलं? हिरे म्हणजे काय? त्या माणसाला काय माहिती? गुरंढोरं चालणारा, म्हशी नसरा करणारा. ते म्हणले हे हिरे आहेत, ह्याचं लई किंमत आहे म्हणलं. काय करू तिथं? भरपूर पडले तिथं म्हणलं. तू बघितलं नाही? अरे लई पडले, चिकार पडल्या म्हणलं. मी काय करू त्याचं? मग त्यांनी ते घेऊन गेला, सरांना दाखवला जोरात. अहो ह्याचे दागिने केले की लाखो रुपये मिळतात. लाखो रुपये मिळतात. त्याकडे 10 दगड होते. किती दगड? आता तुमच्याकडे 12 असेल ना, तुम्ही अब्जाधीश व्हाल म्हणला. त्या माणसाच्या मनामध्ये लालसा आली. 12 असेल तर अब्जाधीश होता येतं. कालपर्यंत दगडाचा किंमत नव्हतं त्याला. आता त्याचं 2 10 आहे, त्याची किंमत राहिली नाही. अजून 2 पाहिजे. काय पाहिजे? ते आयुष्यभर भटकू लागला. अजून 2 पाहिजे, अजून 2. ते माहीत झालं, सगळे लोक घेऊन गेले. ते तर हुडकू लागला. 10 आहेत, त्याचं समाधान नाही. अजून 2 पाहिजे, अजून 2 पाहिजे. आपण पण असंच करतो. अजून पाहिजे, अजून पाहिजे. अरे तुम्ही सगळे डायमंड आहात, तुम्ही हिरे आहात तुम्ही, पण आपल्यालाच माहित नाही आपली किंमत काय. पण ते दागिने करून पण उपयोग नाही. रस्त्यावर घेऊन उभारलो, अरे हिरे, गौडगाच्या रस्त्यात, त्याला हिरे घ्या, हिरे घ्या. काय म्हणतील? हेड आहे का? एका शोरूम मध्ये ठेवलं. बघा आपल्या देशात दुर्दैव काय आहे, जे आपलं भाजीपाला आहे ते रस्त्यावर विकतात, गटारीच्या शेजारी. बघा, आणि जे चप्पल आहे पायात घालतो ते शोरूम मध्ये एसी मध्ये विकतात. काय दुर्दैव आहे? चप्पल खातो का भाजी खातो? हे आपल्या देशात आपण दुर्दैव आहे. कारण सगळ्या लोकांना एकच वाटतं, तुमचा ड्रेस कसा आहे, तुमची गाडी कसं आहे, यावरच त्याचं चाललंय. माझ्या दादांनो, माझ्या ताईंनो, तुमच्या आयुष्यात काय करायचं लिहून ठेवा आत्तापासून. सगळंच काही सुधारावं असं नाहीये. बघा मी काय म्हणलो, एक दोघांना वाटतं एमपीएससी सरांना भेटा, चव्हाण सर तुमचे आहेत, त्यांना भेटा, एमपीएससी यूपीएससी रोज 1-2 तास 1 तास स्वतःला वेळ द्या. आमच्या पुण्यामध्ये एमपीएससी यूपीएससी तयार भरपूर मुलं येतात, लाखो मुलं. त्यात एक मुलगी होती, ती पहिल्यापासून असंच थोडं थोडं शिकायची. 12वी झालं आणि ती रोज पेपर वाचायची, द हिंदू पेपर, इंग्लिश पेपर रोज वाचायचं न चुकता. तिची बहीण खूप अभ्यास करायची, पण ती छोटी बहीण थोडं थोडं वाचायची. आणि एक वेळा असं आलं, ती ग्रॅज्युएट झाली, तिचं करिअर चालू आहे. माझा कोणतं शिक्षक तिला भेटला, म्हणला दीदी काय करते? सर मी असं असं करिअर करते, एक परीक्षा आहे उद्या मे मध्ये, यूपीएससी भर फॉर्म. असं आहे का? सर तुम्ही सांगताय ना, भरली तिला. तुझी बहीण 10 वर्षापासून अभ्यास करते, तिचं कधी प्री निघालं नाही. ती मुलगी सहज फॉर्म भरली, पेपर निघाला, प्री पास झाली, दोन्ही पेपर, मेन्स पण पास झाली, इंटरव्ह्यू पण पास झाली. पहिल्या प्रयत्नात ती IAS झाली. तुझी बहीण जळाली, तू कसं काय पास झाली? ते म्हणले मी रोज हे वाचतच होते, फक्त ते परीक्षेच्या दृष्टीकोनातून कसं सर सांगितले आणि मी पास झाले. तुम्हाला सगळं माहिती आहे हो. आता बघा ना, जमिनीमध्ये, याच जमिनीमध्ये ऊस येते बरोबर ना, पाणी दिलं तर. याच जमिनीमध्ये भुईमुग येतं, याच जमिनीमध्ये सोयाबीन येतं. फक्त त्यासाठीचं खत वेगळं द्यावं लागतं. खत म्हणतो, शेतात खत, धंद्यात पत, राजकारणात मत. किती महत्वाचं आहे. राजकारणात बरोबर मतच नाही पडले तर काय होईल? टांगा पलटी घोडा फरार. अवघड आहे ना. मत पाहिजे. आणि तुमच्या बुद्धीमध्ये, तुमच्या ज्ञानामध्ये भर पडलं पाहिजे. रोज काहीतरी नवीन शिका. काय म्हटलं मी? नवीन शिका. आणि या शिकण्यासाठी आपण आपल्या या पंचायत राज समितीच्या हॉलमध्ये थोड्याच दिवसामध्ये आपण काही उपक्रम सुरू करतो. त्या उपक्रमात तुमचेही प्रतिसाद मिळणं खूप महत्त्वाचं. मी सहज तुमच्याशी बोललो. यामध्ये पहिला आपण स्पर्धा परीक्षाचं करतो, बेसिक फाउंडेशन. एक दुसरं कौशल्य विकास देतो आपण, म्हणजे बोलण्याचंच कौशल्य, पर्सनॅलिटीचं कौशल्य, डेअरिंग आपली वाढली पाहिजे, कॉन्फिडन्स आपला वाढला पाहिजे. ही शब्द खूप महत्त्वाचे आहेत, पण ते शिकायला पाहिजे. 2 झाले. तिसरं सगळ्यात महत्त्वाचं, आपल्या इनबॉर्न टॅलेंटनुसार आपलं करिअर कौशल्य. मग मी मेडिकल करू शकतो, मग मी JEE करू शकतो, मग मी काय शेती करू शकतो. या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. आता मी एका लातूरच्या आमच्या अंकलकोटी म्हणून मित्रांना भेटलो. ते खूप जुनं सांगितले. त्यांनी एक गोष्टी सांगितले की त्यांचे 20-25 उद्योग आहेत. आणि एक छोट्याशा गावातनं ते पुण्यामध्ये एक मोठं उभं केलं, कात्रज रोड, खूप मोठे. उद्या त्यांनी मिटिंग ठेवली. बघा, एक छोटा ग्रामीण भागातला माणूस एवढा मोठा होऊ शकतो. त्याला किंमत आहे, भरपूर किंमत आहे. तुम्हाला पण ती संधी मिळो. तुम्ही कोण आहात? शिक्षणासोबत संस्कार, संस्कारासोबत करिअर, या गोष्टी करूयात. आपण दुसऱ्यांदा भेटतो आणि या सगळ्या गोष्टींमधनं शिकूयात. मी तात्यांशी पण बोलेन, सरांशी पण बोलेन. आज सहज तुमच्याशी बोलण्याचा योग आला. आपल्याला पण काहीतरी करायचं आहे आणि हे करण्यासाठी खूप महत्त्वाच्या काळाची गरज आहे. उद्याची काळाची पावलं ओळखून जर आपण नाही वागलो तर अवघड आहे. काय बघा, एक छोटंसं दुकान होतं, ते इडलीचं दुकान आहे ना, आणि मुलगा इडलीच्या दुकानात बसला. वडील म्हणले व्यवस्थित तयार कर, एवढं लोक खातात.
तो मुलगा म्हणला नाही काका आता मंदी येणार आहे. काय येणार आहे? मंदी येणार आहे. मंदी म्हणजे काय? त्या माणसाला कुठं मंदी काय? नाही नाही आता लोकांकडे पैसे नाहीत, स्लॅक येणार आहे, व्यवसाय होणार नाही. पूर्वी एक समजा एक 50 प्लेट इडली करणारा माणूस मंदी आहे लोक खाणार नाही म्हणून 20 प्लेट केला. डायरेक्ट कमी झाला. 20 प्लेट लोक खाल्ले गेले. नंतर अजून मंदी येणार आहे, 10 प्लेट केला. तो त्याच्या काकांना म्हटलं बघा मी म्हणलो ना आता गिऱ्हाईक नाही. लोक विचार करा जरा येडा आहे का म्हणले, पूर्वी 50 प्लेट विकायचा आता काय विकायला तयार नाही त्यांनी. आणि नंतर काही दिवसांनी कोणी ग्राहकच यायला तयार नाही. दुसरीकडे गेले, तो अजून चांगला संधी दिला, अजून भरपूर आयटम दिला, चटणी दिला आणि हा माणूस मंदी आला म्हणून संपवलं आयुष्य. बघा आपल्या आयुष्यात पण असंच आहे. तुम्ही जर सकारात्मक विचार केला तुमचं आयुष्य घडणार आहे. या आपल्या गावामध्ये गव्हर्नमेंटचे किती अधिकारी आहेत काढा बघू लिस्ट. सरकारचे बरं का, ज्याला सरकार पगार देतो. आपले शिक्षक, आपले ग्रामसेवक आहेत, आपले तलाठी भाऊसाहेब, आपले आरोग्यमंत्री तिथं, आरोग्याचे आशा वर्कर, प्राथमिक शिक्षक आहेत ना. आपल्या आसपास कृषी अधिकारी येतात कधीतरी. आपल्या आसपास थोडं पुढे जावा शिक्षण अधिकारी आहेत, शिक्षण विस्तार अधिकारी आहेत. थोडं पुढे जावा नायब तहसीलदार आहेत, तहसीलदार आहेत, कलेक्टर आहेत. लई मोठं झाले. आपल्या आसपास आपल्या गावामध्ये, तुमच्या गावामध्ये कोट्यावधी रुपये येतो सरकारचा. किती? हॅलो किती? कोट्यावधी रुपये. पण त्यांनी ते प्रयत्न केले, तिथे जाऊन बसले त्यांनी. तुम्ही पण प्रयत्न करू शकता. एक उपळाई म्हणून गाव आहे माझ्या बहिणीचं, ते जवळपास 300 ते 400 अधिकारी आहेत. गावात काय पाहिजे, काही कमी नाही. एक साधं लायब्ररी काढायचं 50 लाख रुपये आले. साधं बेंच घ्यायचं 1 कोटी रुपये आले. सगळं भिंत बांधायची 5 कोटी रुपये आले. कधी शक्य? त्या गावातील सगळी मुलं अधिकारी बनले. एक गुरुजी होते खान सर, त्यांनी सुरुवात केलं. आज गाव 180 PS आहे. किती PS आहे? पोलीस तर आणखीनच. क्लास 1 IAS अधिकारी 10, IPS अधिकारी 4-5. एका गावात एक जण कोणतरी पुढाकार घेतला, सगळे गेले. आता आमच्या गावात ऊस पूर्वी कोण लावत नाही, नको नको बाबा, वाडा पण कोण खात नाही. आता त्यात पैसे आले, सगळे ऊस लावू लागले. बघा एक पाऊल ठेवणं खूप महत्वाचं आहे. काय? एक पाऊल ठेव. तुम्ही स्पर्धा परीक्षा तयारी करा आत्तापासून. मी म्हणलो ना 10वी नंतर पोस्टाच्या परीक्षेने डायरेक्ट निवड होती. अशा अनेक परीक्षा आहेत. द्या. एकदा खास वर्कशॉप घेऊ 1 दिवसात सर, की कोणत्या कोणत्या स्पर्धा परीक्षा आहेत. आणि असं यायचं नाही येताना वही पेन, मानसिक तयारी ऐकण्याची. आता मला माहिती आहे तुमची तयारी काय, भूक लागली आहे, सांगून आलो आईला, आज रविवार आहे. हां डोक्यात पण पाहिजे. मग तुम्हा सगळ्यांना मी तुमच्या करिअरला शुभेच्छा देतो. भरपूर काही सांगण्याची तयारी आहे. आणि तुमच्या सगळ्यांना मी मागच्या वेळा पण म्हणलो, रोज एक 10-20 प्रश्न तयार करा. त्या प्रश्नांचं वाचा. मला यावर्षी कोणती परीक्षा देता येईल, स्कॉलरशिप देता येईल, MPSC देता येईल, UPSC देता येईल, या सगळ्या गोष्टी करा. गुरुजींच्या आयुष्यातनं अनेक गोष्टी तुम्हाला पण शिकता येईल. आज शिक्षकांची पण संवाद साधून आम्ही तुम्हाला काय ठरवू की आपल्याला काय करायचं आहे. अजून एक तुम्हाला काय काय शिकायचं आहे याची यादी करा. बरोबर आहे? ते तुम्ही सरांना द्या. मला या गोष्टी शिकायचं आहे. असं म्हणू नका मला बॉम्ब तयार करायचं आहे. मला बॉम्ब तयार करायचं हे आम्ही शिकवत नाही बरं का. आणि प्रत्येक माणूस हा बॉम्ब आहे. बघा काय म्हटलं मी, प्रत्येक माणूस एक. आता समजा इथनं आलो आपण रस्त्याने, माझ्यासोबत सिद्धाराम आला आणि समजा मला रस्ता माहीत नाही आहे. आपण काय विचारतो, ओ ते शाळेचा पत्ता काय, समोरचा काय म्हणला पाहिजे, या इकडं आहे. समजा ते असं म्हटलं, मला काय माहित आहे, जा की खप तिथं. माझं रिएक्शन काय असतं? हां रिएक्शन काय असेल? कोण शिकवलं याला? चूक कोणाची? पण कोणाचं बदनाम झाले? एक माणूस गाडीवर चालला होता, चालता चालता एक शेरचा म्हणजे आपण चाललोय बार्शीला. म्हाताऱ्या कुठं चालला म्हणला, बार्शीला नव्हतो का मला? तो नाही हवा कमी आहे चाललं म्हणलं. तर पुढे जाई पण असे एक सर भेटले. काका नमस्कार म्हणले. कुठं बार्शीला चालले का? हो हो मी पण बार्शीला अर्जंट बस नाही आहे, मला घेऊन जाल का? बसा घे म्हणला. पटकन बसला. जो अगोदर उडाण टप्पू बोलला होता, म्हाताऱ्या, तो माणूस परत बोला, हो म्हणला. काय म्हणला? म्हाताऱ्या मला तू नाही म्हणला, हवा नाही म्हणला. त्याला कसा घेऊन चालला? बाळा तुम्हाला काय म्हणला होता? म्हाताऱ्या, मी म्हातारा आहे. बरं गरज कोणाला होती? तुला गरज होती ना?
मग तू काय म्हटला पाहिजे होतं? ह्याने काय बोलला मला? ओ काका नमस्कार. हा, मी लिफ्ट घेऊन दिल्लीला गेलो होतो. काय घेऊन? 24 रुपयाने लिफ्ट. मी म्हणणार साहेब नमस्कार, मुझे दिल्ली जाना है, आप कहाँ तक छोड़ोगे? अरे आप बैठो यार, हमारे घर जाएंगे. मग कोण मला धुळेला घेऊन गेलं, कोण मला इंदोरला घेऊन गेलं, कोण शाजापूरला, कोण गुना, कोण शिवपुरी, कोण ग्वाल्हेर, कोण मुरैना, कोण राष्ट्रपती भवन. मग मी दिल्लीला गेलो 24 रुपये असताना. किती रुपये असताना? मी जर असं म्हणलं, ए कुठं चालला बे, थांब इकडे, थांब इकडे, कुठं चालला, ते गाडीकडे. मग मला ते तिथंच खलास केले असते. आम्ही पहिल्यांदा दिल्लीला गेल्यावर राम गडार नावाचा एक गुंड होता, अतिरेकी, आमच्यापेक्षा नक्षलवादी. तिथं खूप मोठ्या बातम्या असायच्या, राम गडारिया लोगों को पागल बनाता है, लेके जाता है, गोवा में जाता है, लुटता है. त्यावरती बक्षीस होतं की पकडलं की एवढा बक्षीस. त्यांनी आम्हाला पकडलं, आमची बातम्या बघून, हे राष्ट्रपती के पास जा रहे हैं. ते म्हणलं पकडून घेऊन गेले. म्हणलं काय करणार आहे? त्यांची गुंड बंदूक घेऊन आम्हाला टाईट मारतात. मी म्हणलं काय करणार आहे? म्हणलं आमचा माणूस शेजारचा अगदी फुल्ल केला. काय खराब करणार? हे कळाल त्यानं काय? ठीक आहे म्हणलं, शाळेत बस तिथं म्हणलं. मी म्हणलं क्या करोगे यार? ए कितना ले लो? ATM है, 5000 रुपये, बैग है, ये कहाँ जा रहे? राष्ट्रपती भवन जा रहे. मी त्यांना सुद्धा परिवर्तन करून त्यांच्याकडेच पैसे घेऊन आलो. त्यांच्याकडे पैसे घेऊन आलो. दिल्लीत आमचे पैसे संपले. मी म्हटलं मी सायकल कुठली आणली? ॲटलास. ॲटलासच्या मालकाकडे गेलो, संजू कपूर. सर म्हटलं मैं आपका साइकिल लेके दिल्ली आया हूँ, चला बहुत तकलीफ हुआ मुझे यार, ये क्या सीट बनाया, ऊपर बैठे तो खराब होता है. मतलब इसमें चेंज करो. म्हटला आपको मालूम है आप किससे बात कर रहे हैं? हाँ मालूम है. म्हटलं जो चेंज नहीं करता उसके साइकिल के मालिक से बात कर रहा हूँ मी 2-5 गोष्ट सांगतो तुम्हाला. असं टाइट मारलो चेअरमनला, टाइट टाइट. ये ऐसा नहीं करेगा ना, चेंज बंद हो जाएगा. म्हटलं 2-3 साल में. हे इतना R&D है मेरा. मी बघा जुनी ॲटलास सायकल माझ्या अजून आहे, ते बसलं की कम्फर्ट होत नाही. देखो तो लोगों को रेंजर चाहिए, लोगों को अलग चाहिए, लोगों को जर चैन बड़ा चाहिए, गियर वाला चाहिए. मी 2-5 बोंबलून सांगितलं. हाँ येता जगह पैसे पण घेऊन आलो. त्यामुळे इतना तुम्हारा साइकिल लेके तुम्हारा नाम बोंबल के आया मैं, कुछ मदद करो. ते म्हणलो आपको चेक देंगे. यहाँ आजकल कैश चाहिए, कैश कैश. चेक कहाँ डालू मैं? त्याच्याकडे पण मी 20,000 रुपये घेतलं त्यावेळेला 2005ला. गांधी बंगला. त्या माणसाने चेंज केलं नाही. मी त्याला पत्र पण पाठवलं, आप चेंज करू. बंद पडली ॲटलास कंपनी. काय झाली? बंद पडली. माझ्या हातात घड्याळ आहे, हे नुसतं घड्याळ नाही आहे. कॉमनली आपण घड्याळ ऐकतो आयुष्यात. मला 10 रुपये घड्याळ मध्ये मिळालं नाही कधी. हे 22,000 रुपये घड्याळ आहे. लगेच मागा लागू नका, 22,000 आजचा गेम झाला. यात मॅग्नेट आहेत. मॅग्नेट काय आहे? माझं काय हीट असेल, हीट कंट्रोल करतं, बॉडी टेम्परेचर कंट्रोल करतं. मी बोलताना कधी पाणी पित नाही, सगळं कंट्रोल करतं. हे मॅग्नेट आहे. इथं मध्ये बुलेट आहेत बघा. माझ्या बायकोने गिफ्ट दिले 22,000 घड्याळ. बघा ना काय म्हणतात. तुमच्या आसपासच आहेत, तुमच्याकडे सोल्युशन आहेत ना. आता नवीन बेल्ट निघाले, आपण चाललो किती सांगतो ते. मोबाईलचं ते ब्लूटूथ ऑन होते, म्हणजे आज सोल्युशन आहे. हो बाबा दादा ताईंना तुम्ही काहीतरी वेगळं करा तर तुम्ही पुढे जाणार. ते पिक्चरात ना पीके गळ्यातलं काहीतरी असतं ना, होम होम. बघा तुम्ही ऐकला, लक्षात येतं ना. प्रत्येकाचं सॅटेलाइट आहे. आज इतकी मोठी आग. सुधांशु शुक्लावरती शुभांशु वर्ण भारत कसं दिसतं ते चेन्नईवरनं फोटो काढले. आणि ते 7 वेळा सूर्य पाहतात, 7 वेळा ते फिरतात. 28,000 किलोमीटर वरती आहेत. विचार करते लवकर येणार होते 16 जूनला, आता परत लांबली, तिथं राहिले. समजा मी अजून 10 मिनिटं लांबवलं तुमचं, तुम्ही काय म्हणाल? अच्छा बापरे वॉशरूमला जायचं रे बाबा. सुरू होतं की नाही? सुरू होतं की नाही? मग ते तिथं अवकाशामध्ये त्यांची गाडीच गेली. म्हणजे तो यान आहे ना ड्रॅगन कॅप्सूल, ते गेलं नाही, लांबलं. जसं मागच्या वेळेला सुनीता विल्यम्स झालं. ते काय करतील तिथं? मम्मी कुठं आहे? यायचं होतं, आमचं ते कॅप्सूल आलं नाही, कसं करू? मला पाणीपुरी खायचं होतं, वडापाव खायचा होता. सामान्य माणसं, सामान्य प्रश्न. ते बघा ना काय करतात, ते एन्जॉय करतात. स्पेसमध्ये एन्जॉय करतात. स्पेसमध्ये तुम्हाला 100 मजल्यावर घेऊन गेले की राम 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 राम. ते कुठे आहे? ते 28,000 किलोमीटर. तिथनं ते एन्जॉय करतात, भारताचा फोटो काढतात, मोदींशी बोलतात. आणि आम्ही शेजारी कोणा सराशी बोलत नाही. मी का बोलू? आपण खड्ड्यात पडलो, एक माणूस कंजूस माणूस खड्ड्यात पडला, त्याला वर घ्यायचंय आणि वरचा माणूस मला हात दे. मी काही देत नाही.
मंडळाला वर कडा घालायचं आहे, मग हात म्हणा हात घे, हात दे. लोकांना द्यायचं माहित नसतं, हात घे म्हणतात ना. तुमच्या आयुष्यात ठरवा मला काय करायचं. एकदाच होत नाही, एका दिवशी सगळं परिवर्तन झालं असं होत नाही. काल लोकसंख्या दिन होती 11 तारीख, 11 जुलै, प्रचंड वाढली. आपण आता 1000 कोटीच्या आसपास जाणार जगात. 1000 कोटी, किती कोटी? हा, विचार करा, लय फास्ट ग्रोथ आहे आपला. पण त्या दृष्टिकोनातून आपण क्वालिटी जीवन जगतो का, क्वालिटी हवा घेतो का, क्वालिटी जीवन जेवतो का, यावर विचार करा. आणि क्वालिटी एज्युकेशन आणि क्वालिटी करिअर सगळ्यांना समान संधी आहे बरं का. 10वीला तुमच्याकडे जे सिलेबस आहे तेच माझ्या शाळेमध्ये पण आहे, जे तुम्हाला प्रश्नपत्रिका तेच माझ्याकडे आहे. का बरं ते 90%, 55%, 100%? का बरं तुम्ही मागे राहता? तुमचं विजन क्लिअर. तर तुमच्या सगळ्यांचं विजन क्लिअर करण्यासाठी लवकरच आपण एक उपक्रम घेऊ, त्यातनं तुमच्या आयुष्यामध्ये अजून भरारी मिळेल. आणि आपला विद्यार्थी इथं चमकायचं नाही, जागतिक लेवलला चमकायचं. म्हणजे ते इलॉन मस्क काहीतरी म्हटलं की स्टारबक्स इथं आलं पाहिजे. इलॉन मस्क, अरे आपण ते गौरवला जाऊ यार, ते गुरुजींची शाळा आहे म्हणे, तिथली मुलं आपली भेटायची आहेत. इल्या इकडे म्हणायचं, इल्या इकडे, इलॉन मस्क इल्या इकडे म्हणायचं. आमच्या गावातलीच नाव आहेत ती. डोनाल्ड ट्रम्प तिथं आपल्याकडे आलं पाहिजे. ह्या गोष्टी आहेत, होऊ शकतं, अशक्य तेच घडे. आपलं गाव खूप मोठं आहे, आपल्या गावापेक्षा जग लहान आहे. हॅलो, आपल्या गावापेक्षा जग लहान आहे म्हटलं मी. जग एक खेडेगाव म्हणलं, आज त्या खेडेगावाचा आपल्याला फायदा घ्यायचा जागतिक लेवलला. आज अमेरिकेत पण आपण 30 तासात जाऊन येऊ शकतो. ही सगळी संधी आता उपलब्ध झालेली आहे. जगातल्या कुठल्याही विद्यापीठात शिकायचं तुम्हाला तयारी आहे. या सगळ्या गोष्टी आहेत. जागतिक लेवलचं व्यक्तिमत्व आपण करूया. लिडरशिप म्हणतो आपण. काय असेल? लिडरशिप, नेतृत्व. बघा कुठलं शिप पाहिजे आपल्याला? लिडरशिप. पूर्वी शिप न गेलो, आता लिडरशिप. लीडर, लॅडर आणि लीडर. लॅडर म्हणजे सीडी, लीडर म्हणजे सगळ्यांना सीडीवर घेऊन जाणार. असं एक लीडर आपण तयार करूया. मग आध्यात्मिक लीडर, एज्युकेशन लीडर, सोशल लीडर, पॉलिटिकल लीडर, सायंटिफिक लीडर, असे लीडरचे प्रकार आहेत, ते आपण घेऊयात. आज हा T20 सारखा छोटासा परत संवाद झाला. तुम्ही ठरवा, सरांना बोलला, उद्याच्या आयुष्यात स्पर्धेत टिकायचं असेल, स्पर्धा शिवाय पर्याय नाही. कशाशिवाय? पण स्पर्धा जीव घेणी नसावी, स्पर्धा अगदी हेल्दी असावी. ओके, मग आपण या स्पर्धेत उतरायचं आहे, शिकायचं आहे. जे काही उपक्रम इथं घेतील सर किंवा आपले संस्थापक, त्यात सहभागी व्हायचं आहे. ओके, मग त्या सगळ्या गोष्टींसाठी तयार राहा. मग आपण सगळे या उपक्रमात सामील होऊयात. तुम्हा सगळ्यांना तुमच्या तुमच्या करिअरसाठी शुभेच्छा. इथं अजून चांगलं काय करता येईल ते नक्कीच करूयात. ITचे किती विद्यार्थी वर्ग आहात? ITचे ओके, ठीक आहे, 11. ठीक, चला भेटूयात. तुम्हा सगळ्यांना तुमच्या करिअरला शुभेच्छा. थँक्यू. ऐका, खरं तर काशीनाथ सर आम्हा शिक्षकांसाठी आले होते व्याख्यान द्यायला, लेक्चर देण्यासाठी. परंतु त्यांची इच्छा अशी आहे की तुम्ही तर आहेच म्हणले, पण माझे विद्यार्थी मला पाहिजेत म्हणले थोडा वेळ. त्यासाठी आपण एक अर्धा तास त्यांना आपण दिलेला आहे. काशीनाथ सरांचा जर उत्साह बघितला तर आता आमचं वयसुद्धा 50च्या पुढे आहे. आम्हीसुद्धा आता जे आपण छोटे छोटे नियोजन करणार आहेत कोर्सचं, सरांच्या नियोजनाप्रमाणे तुमच्याबरोबर आम्हीसुद्धा बसणार आहे तिथं. कारण आम्हाला अजून पण शिकायचं आहे. आज जरी आम्ही एवढे शिकलो तरी आम्हाला अजून शिकण्याची इच्छा आहे. त्यांचा उत्साह आपण कमी होऊ द्यायचा नाही, त्यांच्या पुढे आपण जायचं आहे. काशीनाथ सर या ठिकाणी आले, त्यांचा आपण यथोचित सन्मान आमच्या हॉलमध्ये करणारच आहोत. परंतु विद्यार्थ्यांशी त्यांचा संवाद झाला, आम्हालाही आनंद वाटला, सरांना तर आनंद वाटणारच आहे. तरी असेच आपण त्यांच्याशी मार्गदर्शन त्यांचं घेऊया. आत्ताच्या कार्यक्रमापुरते मी आभार मानतो आपणा सर्वांचे, शिक्षकांचे, त्यांच्याबरोबर आलेल्या सहकाऱ्यांचे. आणि हा कार्यक्रम या ठिकाणी संपला असं जाहीर करतो. आता फक्त मुलींनी काय करायचं, उठायचं आणि सावकाश जायचं. सावकाश मुली अगोदर. सर्व शाखांचे प्रमुख, सर्व शिक्षक सहकारी, शिक्षकेतर कर्मचारी, बंधू भगिनी, आपणा सर्वांचं व संस्थेच्या सर्व संचालकांचं मी संस्थेच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो. आणि आजच्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षांची निवड करण्यासाठी श्री राठी सर यांनी या ठिकाणी सूचना मांडावी अशी मी त्यांना विनंती करतो. आणि राकेश गरड सरांनी
त्यास अनुमोदन द्यावं. बैठकीसाठी सर्वजण उपस्थित झालेले आहात. आजच्या या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान संस्थेचे अध्यक्ष आदरणीय विनायकरावजी बाप्पा गरड यांनी स्वीकारावं अशी मी त्यांना विनंती करतो. प्रमुख हरिनारायण राठी सर यांनी जी आजच्या या सर्वसाधारण सभेसाठी अध्यक्षस्थानाची सूचना मांडली त्याला मी संपूर्ण प्रशालेच्या वतीनं पूर्णपणे अनुमोदन देत आहे. धन्यवाद. परंतु एक तासभरासाठी एक मोठं समाधान मिळेल अशा पद्धतीचं व्याख्यान आपल्याला या ठिकाणी ऐकायला मिळणार आहे. मग मुलं चालली होती, काहीतरी बाहेरगावची मुलं होती त्यातली. त्यांना कळालं, त्याने विचारलं की कोणाचं व्याख्यान आहे. तर त्या दिवशी जे सर आलते ज्याने आमच्याकडे 15 दिवसापूर्वी मुलांना व्याख्यान दिलं, त्यांचं आहे म्हणल्यानंतर मुलं गेलेली वापस आली. अगदी अळजापूर मिर्झापूरची मुलं म्हणजे आम्ही पालकांना बोलून घेतो पण आम्ही व्याख्यान ऐकणार. सांगायचा हेतू असा की 15 दिवसापूर्वी झालेले व्याख्यान मुलांच्या स्मरणात आहे, त्यांना ऐकत राहावंसं असं आमच्या मुलांना वाटतं. असे व्याख्याते आज या ठिकाणी आजच्या या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहेत. त्यांची ओळख करायची झालं खूप काही बोलण्यासारखं आहे. अक्कलकोट ते दिल्ली हा प्रवास त्यांनी सायकलवर केला आहे आणि खिशामध्ये 25 रुपये घेऊन केला आहे. आणि ह्या प्रवासामध्ये त्यांचे आलेले वेगळे अनुभव, एक वेगळंच त्यांचं त्या बाबतीतला नावलौकिक आहे. ॲटलस कंपनीची सायकल घेऊन गेले होते आणि दिल्लीला जाऊन ॲटलस कंपनीच्या मालकाला सुद्धा भेटले. त्याच्यामध्ये त्यांनी काही त्याला दुरुस्त्या सुचवल्या असतील. तो भाग आणखी खूप वेगळा आहे, मला फारसं सगळं सांगत बसायला वेळ नाही. त्या ठिकाणी दुसरं आगळेवेगळं वैशिष्ट्य म्हणजे मिसाईल मॅन APJ अब्दुल कलाम यांना त्यांचा सहवास लाभलेला आहे. त्यांच्यासोबत त्यांनी काम केलेलं आहे. आणि ज्यावेळेस अब्दुल कलामांनी यांच्या नावाचा उल्लेख करत असताना जो आडनाव थोडंसं बऱ्याच जणांच्या लक्षात राहणार नाही, बतगुनकी असं त्यांचं आडनाव होतं. तर त्या आडनावाचा उल्लेख करताना ते APJ अब्दुल कलाम असं म्हणाले, बहुत गुणकी. हे व्यक्तिमत्व कसं आहे, बहुत गुणकी आहे. हिंदीमध्ये सांगायचं झालं तर हा गुणसंपन्न, विविध गुणानं संपन्न असं व्यक्तिमत्व म्हणजे हे काशीनाथ बदगुनकी सर आहेत. Welcome to the world of Press On. ड्रीम फाउंडेशनचे हे संस्थापक आहेत. तरुण विद्यार्थ्यांना, युवकांना मोटिवेट करणं, प्रेरित करणं, त्यासाठी अगदी अनमोल असं मार्गदर्शन देण्याचं काम ते करतात. शालेय विद्यार्थी, युवक, शिक्षकांना, पालकांना प्रेरणादायी व्याख्यान देतात. अगदी कुठलाही विषय असला तर त्याच्यावरती ते तास ते दीड तास, अगदी आपल्याला चांगलं माहीत आहे मानसशास्त्र काय सांगतं तर साधारणपणे 10 ते 12 वर्षापर्यंतच्या मुलांना आपण एक अर्धा तासाच्या वर त्यांचं लक्ष वेधून घेऊ शकत नाही. पण मागच्या वेळेस शाळेमध्ये कार्यक्रम झाल्यानंतर जवळपास 1.5 तास त्यांनी आमच्या 5वी-6वीच्या मुलांना सुद्धा हलू दिलं नाही. मुलांना ज्यावेळेस विचारलं कसा वाटला कार्यक्रम तुम्हाला, तर मुलांचा जो प्रतिसाद होता तो हे सांगून जात होता की हे मुलांना खूप भावलं आहे, अगदी लहानापासून ते थोरापर्यंत. अशा पद्धतीचं त्यांचं एक व्यक्तिमत्व आहे. त्यासोबतच मी यशस्वी होणार, जिद्द, आत्मविश्वास, धाडस, देशप्रेम, स्वयंशिस्त, व्यक्तिमत्व विकास करणारा असे अनेक प्रयोग त्यांचे झालेले आहेत. यांच्या वक्तृत्वाचे एक जागतिक रेकॉर्ड झालेला आहे. 18,000च्या आसपास त्यांची व्याख्यानं झालेली आहेत. आणि ज्या पद्धतीनं अब्दुल कलामांना मुलात राहायला आवडायचं तशाच पद्धतीचं त्यांचं व्यक्तिमत्व आहे. अगदी तास-तास 2-2 तास व्याख्यान देतात, परंतु पाणीसुद्धा त्यांना लागत नाही, एवढा त्यांचा स्टॅमिना आहे, एवढी त्यांची तळमळ आहे. यासोबतच वरच्या वर्गातल्या मुलांना आयुष्य घडवताना करिअर, स्पर्धा परीक्षा, कौशल्य विकास, उद्योग, स्वयंरोजगार व प्रेरणा देणारे अनेक त्यांचे व्याख्यानं झालेली आहेत. तर अशा विविधांगी व्याख्यात्याला ऐकण्याची संधी आज आपल्याला या ठिकाणी मिळते आणि या ठिकाणी मला परिचय करण्याची संधी दिली त्याबद्दल मी आयोजकांचे आभार मानतो. धन्यवाद. कल्पना आहे, संस्थेच्या नियोजनाचं पत्र आपल्यापर्यंत पोहोचलेलं होतं. सकाळी 10 ते 12 डॉक्टर काशीनाथ सरांचं आपण मोटिवेटिव्ह असं एक व्याख्यान घेणार होतो आणि नंतर लंच ब्रेक नंतर मीटिंग घेणार होतो. परंतु कार्यक्रमामध्ये आता थोडासा बदल करून दोन्ही कार्यक्रम एकत्रच करतो आहे. ठीक आहे, थोडंसं आवर्त घेऊया. आता सुरुवातीलाच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, आमचे मार्गदर्शक सन्माननीय बाप्पा आणि आजचे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर काशीनाथ आणि सर्व आदरणीय संचालक मंडळ, आपण सर्वांना विनंती करतो की आपण संस्थेचे संस्थापक कैलासवासी कर्मवीर लोहकरे गुरुजी आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करून घ्यावं.
व्यक्त करतो की त्यांची ही तळमळ आम्ही आत्ताच नाही तर सोलापूर पुष्पगुच्छ पण आहे, पुष्पगुच्छ आणि स्पर्धा त्यांच्या मनामध्ये आहे. आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचे अध्यक्ष तुमच्या सर्वांचे लाडके पप्पा आदरणीय गरड सर, ज्यांनी वेळोवेळी आम्हाला इथं आणून तुमच्यापुढं नवनवीन खाद्य देण्याचा प्रयत्न करतात, मग ते पोटाचा असो किंवा डोक्याचा असो. आदरणीय तात्या, त्याचबरोबर व्यासपीठावर सर्व मंडळी, मला सोडून सप्तरंग इथं आहेत आणि मी 8वा अष्टप्रधान म्हणजे श्रीकृष्णाचा अवतार 8वा म्हटलं तर. पहिल्यांदा असं घडतं की कधी कधी पहिल्यांदा पोटपूजा होते, नंतर बौद्धिक पूजाकडे होत आहे. असं चांगली गोष्ट आहे, जन्म आपुला खाण्यासाठी. आणि या सगळ्या उपक्रमामध्ये आजचा एक दिवस विशेष आहे. आजच्या दिवशी 1660ला छत्रपतींचा एक मावळा बाजीप्रभू देशपांडे यांचं धारातीत जे पडलं शहीद, तो दिवस आहे आज. आणि मी पण कधी कधी बाजीप्रभूंच्याच वेशामध्ये असतो. कधी कधी एकदा सोलापूरला एक कार्यक्रम होता, 12 जानेवारी युवा दिन आणि शहीद दिनाच्या वेळेला जिजाऊ जयंती होती. सुशीलकुमार शिंदे साहेबांच्या हस्ते एक पुरस्कार वितरण सोहळा होता. साहेब त्यावेळेला गृहमंत्री होते आणि मोठा कार्यक्रम चालू होता आणि मला पण त्यात सन्मान होता. मी त्या कार्यक्रमात नेहमी पंचुअल असतो, वेळेवर राहतो. त्यावेळेला कळलं, शिंदे साहेबांचा फोन आला की काशी मला विसरू लागणार आहे, तू जर हँडल कर. मग ते संयोजक होते राज सलगर, ते म्हणले भाजी तुम्हाला यावं लागेल. म्हणलं काय झालं, थोडंसं गंमत आहे म्हणलं. काय म्हणलं, कार्यक्रम लई उशीर लागणार आहे म्हणले. तरी किती म्हणलं, नाही माहीत आहे म्हणलं, तुमच्यापेक्षा काय विचार नाही म्हणलं. मग ते मी म्हणलं आता 10-15 मिनिट असेल. मी गेलो, ते सभागृह कचाकच भरलेला होता आणि मुलं अगदी त्याला गृहमंत्री सत्कार करणार म्हणलं, खूप एक्सायटेड होते. मग मला म्हणले पहिला चिठ्ठी दिली. मी म्हटलं फक्त चिठ्ठी द्या मला, म्हटलं थांबायचं कधी, कारण माणसाला थांबायचं कधी हे कळलं पाहिजे. नाहीतर आमटी संपली आहे, पाहुणे वाढले, मग घाल पाणी, मग मिळत चव जाते. मग ते असं करत करत कार्यक्रम तुम्हाला 3.5 तास कार्यक्रम चालला. शिंदेसाहेब शेवटी आले, ते पण 15 मिनिट मागं ऐकतच बसते. म्हणजे थांबते काशी बोलू दे. तर आज एवढं होणार नाही आहे. मी बाजे जरी असलो तरी तुम्ही सगळे प्रभू आहात. पहिल्यांदा तुम्हाला वंदन करतो, छत्रपतींना वंदन करतो, गुरुजींच्या कार्याला वंदन करतो. काल मी उशिरा झोपलो, कारण आमचे जे कवी आहेत नाहीत IPS, मी नवीन नाव दिलं त्यांना बरं का, IPS इंद्रजित पाटील समाजसेवक, IPS नवीन नाव दिलं. त्यांचं पुस्तक जे आहे गुरुजींवरती वाचलो. एक स्पष्ट वक्ता आहे बरं का. मी किती लोकांनी हे पुस्तक पूर्ण वाचलं, हात वर करावेत विनंती. पूर्ण वाचलं आहे. मी कधी पण विचारू शकतो तुम्हाला. हां, म्हणजे 2-3% तात्या आबा बाप्पा 2-3% लोकांनी वाचले. खरं तर या सगळ्या गोष्टी का म्हणतो मी, का त्यातला एक प्रसंग असा आठवलं की पेरू पाहिजे नातवाला. ज्यावेळेला तो नातू त्या शेतातनं आल्यानंतर त्यावेळेला ते पिशवी आणि घरातनं पैसे घेऊन ये, मग 1 किलो त्यातनं एक पेरू, असे गुरुजी. अलीकडच्या काळामध्ये अशी शिक्षण संस्था, अशी माणसं मिळत नाही. जन्म कुठला, कुठं येऊन कार्य. इथल्या साठेसाहेबांनी ठराव करणं की या गुरुजींची बदली करायचं नाही, कायमस्वरूपी इथं येतील. काय माणसं होती. अगदी गाडगे बाबा इथं येऊन गेले, कर्मयूर येऊन गेले, अनेक बघितलो. मी महाराष्ट्रातल्या 18,000+ शाळेमध्ये गेलो. आता दुपारी पण माझं एक संस्थेची मिटिंग आहे. महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात मी जातो. मराठीतून बोलतो, कानडीतून बोलतो, तेलुगूतून बोलतो, हिंदीमधून बोलतो, इंग्रजीमधून बोलतो. पण मला भावलेली एक संस्था म्हणून मी इथं आदरानं आलो बरं का. जेव्हा इथं काहीतरी करण्यासारखं आहे. इथल्या सगळ्या मान्यवरांचं मान राखून मी तुमच्याशी काही बोलणार आहे. कदाचित मी बोलताना काही तुम्हाला उपदेश वाटेल, मी उपदेश द्यायला अजिबात आलो नाही आहे. कदाचित मी बोलताना तुम्हाला काही गोष्टी वेगळ्या वाटतील, मी वेगळं सांगायला नाही आलो. हे बघा, एखादी जुनी बिल्डिंग बांधली, काही वर्षांनी त्याचं स्ट्रक्चर ऑडिट होतं, बिल्डिंगचं व्हॅल्युएशन कमी होतं, पण जमिनीचं व्हॅल्युएशन कमी होत नाही. एखादं जुनं सोनं हिरा असेल, त्याचं ज्यावेळेला वाढतं त्याचं मूल्य वाढलेलं असतं. 24 कॅरेट. आपली संस्था, गुरुजी संस्था ही 24 कॅरेट सोन्यासारखी आहे. याचं मूल्य कधीच कमी होणार नाही. त्यांनी जे पेरलं, अगदी मी बघितलो, कृषी विद्यापीठ त्यांना काढायचं आहे, कृषी तंत्र अभ्यासिका काढली, शाळा आपल्याकडे आहे. गुरुजींनी जे जे स्वप्न बघितले ते साकार करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आज बघितलो आम्ही, आज काळाच्या पुढे जाऊन आपल्याला काम करायचं. जसं आपण म्हणतो भगवद्गीता किंवा आज ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा,
गुरुजींनी जे वाक्य घेतले मला अजूनही आठवतं ते वाक्य, ते परत आमचे लेखक लिहिले, असा देते साध्य करिता सायस कारण अभ्यास तुका म्हणे. या सगळ्या गोष्टींचा आढावा घेत घेत मी बोलतो. मी भारताच्या कानाकोपऱ्यात के टू के प्रवास केला, काश्मीर ते कन्याकुमारी, कच्छ ते कोलकाता. आज घडीला आपल्या देशामध्ये ज्या गोष्टी पाहिजे त्या मुलांना मिळत नाही. आमच्या मुलांमध्ये प्रचंड एनर्जी आहे, इवन तुमच्याकडे पण एनर्जी आहे. पण काय झालं इथं बघा, संयोजकांनी खूप छान केलं. तेल नाही, वात नाही, पण ते मेणबत्तीचं काडी लावून त्यांनी दीप प्रज्वलन करायला लावलं. हा मॅनेजमेंटचा भाग आहे. तुम्ही विसरून जाल, ते विसरून जातील, मी नाही विसरणार. मी पुढच्या उदाहरण देणार. बाबा तिथं कार्यक्रम सुरू होता, त्या शिक्षकाला मी अभिवादन करतो की त्यांनी तेल नाही म्हणून कार्यक्रमाचं दीप प्रज्वलन थांबवलं नाही, ते मेणबत्ती का असं लावला. मी प्रत्येक गोष्टीतनं काहीतरी शिकत असतो, प्रत्येक गोष्टीतनं काहीतरी शिकत असतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभं करताना एक छोटं स्वप्न बघितलं. आमचं छोटं का असं ना, स्वराज्य असलं पाहिजे, स्वतःचं असलं पाहिजे. मग गुरुजींनी बघा ना, जगदाळे मामांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांनाच उद्घाटनासाठी बोलवावं. मी पण माझा कार्यक्रम केला, माझ्या गुरुंना नुसतं सांगितलं मी यशस्वी होणार कार्यक्रम केलं, बदनामी करण्यासाठी त्यांनी नोटीस पाठवण्याचा पण पुढे गेले. म्हणजे मी जर काहीतरी करतो म्हटलं की काही गुरु असे असतात की ते प्रोत्साहन तर सोडा, तुम्हाला कट रस्ता हा संपला पाहिजे म्हणून. पण जगदाळे मामा सांगितलं इथं वटवृक्ष फुललं पाहिजे. एक एक गोष्ट मी त्या पुस्तकातनं बघत होतो शेवटचं पानपर्यंत, काय 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 घडलं. ही संस्था आता 3ऱ्या पिढीकडे आलेली आहे. मग तुम्ही त्याचे सगळे पिलर्स आहात. जसं इथं पंचायत राज आहे, पंचायत राज अगदी नाईक साहेबांचा आपण परवाच जयंती साजरी केली, पंचायत राजचा कणा, आणि मला पुस्तक पण तेच मिळालेलं आहे. ही सगळी संस्था, ह्याचे पिलर्स तुम्ही आहात. हे सगळे आहेत फक्त तुमच्यासाठी बघणारी लोक आहेत. ती लोक, हे दरवाजे आहेत, या संस्थेचे दरवाजे आहेत, ह्या संस्थेचे पिलर तुम्ही आहात. या संस्थेमधला एखादा विद्यार्थी घडला, तुम्ही जबाबदार आहात. या संस्थेंनी एखादी प्रगती घेतली, तुम्ही आहात जबाबदार. म्हणून मी तुमच्याकडं बोलायला आलो. बघा, जगातली काही गोष्ट संपली ते आता बघायला पण मिळत नाही. इथून मी सुरुवात करतो. एक HMD घड्याळ पुढे दिसतं का हो? मला उत्तर द्यायची आहे. टॉकिंग इज केअरिंग, व्हेन आय टॉक आय विल टेक केअर व्हॉट आय वॉन्ट टू से. बोलताना मी काळजी घेईन की काय बोलायचं. व्हेन यू लिसन यू विल शेअर विथ मी. मला तुमचा पण प्रतिसाद पाहिजे. HMD घड्याळ पूर्वी लग्न मोडली म्हणे, राडा घड्याळ पाहिजे मोठा, बरोबर की नाही? आता दिसतात का हो? मोटरवाला फोन दिसतात का आता कुठे? ॲटलास सायकल, आमच्या वेळेला ॲटलास म्हणजे खूप मोठा असायचं. आता कुठे दिसते का हो? नाही, बरोबर आहे. का बरं? बदल नाही केला. आज नरेंद्र मोदी सरकार म्हणतो आपण, त्यांनी पण नवीन एज्युकेशन पॉलिसी आणली, NEP. आता ते तुम्हाला माहिती आहे, तुम्ही ट्रेनिंग घेतलात त्यावरती, मी त्या विषयावर बोलणार नाही. मी पण D.Ed आहे, मी पण B.Ed आहे, मी पण MSW आहे, मी पण हॉटेल मॅनेजमेंट आहे, मी पण अजून विद्यार्थी आहे. टिल आय एम अ स्टुडंट्स. मी तुमच्याशी जे बोलणार आहे, उद्याच्या भविष्याला जे लागणार आहे त्या गोष्टी बोलणार आहे. बघा ना, 2 दिवसांपूर्वी म्हणजे कालच विचार करूयात, युनेस्कोने एक जाहीर केली यादी. त्या यादीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातले 12 किल्ल्यांचा उल्लेख आला. छत्रपतींनी किल्ले बांधताना असा कधी विचार केला का की 2025 एक काल येईल त्यावेळेला भारताचे तिरंगा असलेले लोक माझ्या किल्ल्यांचं युनेस्कोमध्ये नोंद करतील, असं कधी विचार केले होते का? नाही. आदिलशाही, कुतुबशाही, निजामशाही, बरीशाही या 5 शायांमध्ये स्वतंत्र हिंदवी स्वराज्य उभं करायचं, शेतकऱ्यांसाठी, युवकांसाठी, कल्याणासाठी, या सगळ्या गोष्टी आज बघा. मग माझ्याकडं प्रश्न येतो. काल ते गोपीचंद पडळकर मंत्रालयामध्ये दाखवत होते विधिमंडळामध्ये, बघा दुधाचं भेसळ कसं येतात. मग त्यावेळेला गुरुजींचं मला हा वाक्य आठवतं, बाबा इथल्या मुलांसाठी आपण ह्या गोष्टी केल्या पाहिजेत. गुरुजींनी जे एक एक गोष्ट उभं केले ना, शिक्षण संस्था काढली, शाळा काढली, हे तर चांगलीच गोष्ट आहे. पण सोबत ITI म्हणा, कृषी तंत्र म्हणा किंवा शेती संदर्भात म्हणा, मल्टीपर्पज, मी हे शब्दच कमी नाही ऐकतो. मल्टीपर्पज असं ना, शाळा असते का हो? मी परवा म्हणलो मी मल्टीपर्पज शाळा गेलो. अरे मल्टीपर्पज बँक असतात, मल्टीपर्पज संस्था असतात, पण शाळा असती. आज आपण, मी नेहमी मगाशी पण मुलांना म्हणलो, 12 वर्ष तपस्या करून भगवान गौतम बुद्ध बनले, पण 12 वर्ष अखंड शिक्षण घेऊन आमची मुलं बुद्ध बनले. काळानुसार जर आपण बदललो नाही, आपण संपू. आज आमच्या या संस्थेमधून कोण तयार व्हावेत? लीडर्स तयार व्हावेत. तुम्ही शिक्षक होऊ नका, नोकरीसाठी शिक्षक व्हा. तुम्हाला आता मोटिवेटर व्हायचं आहे, तुम्हाला आता ट्रेनर व्हायचं आहे, तुम्हाला आता मेंटर व्हायचं आहे. तुम्ही म्हणाल हे काय प्रकार आहे? शिक्षक हा प्रॉब्लेम देतो, मेंटॉर कोच हा प्रॉब्लेम सॉल्व्ह देतो. समजा उद्या अभ्यास करून या,
मुलं अभ्यास करतील. काय हो, मी नेहमी अभ्यासाची व्याख्या सांगतो. व्हॉट इज मीन बाय स्टडी? वाचन, लेखन हे तर मेहनत करतात मुलं. आपल्या सगळ्या ज्ञानाचा, आपल्या सगळ्या अभ्यासाचा, आपल्या सगळ्या माहितीचा मुलं ज्ञानात रूपांतर केले पाहिजे. मग राजगड असेल, रायगड असेल, तिकडची लोक येऊन ती रायगड बघण्यासाठी प्रयत्न करतात आणि आमची लोक तिथं पार्ट्या करा. बघा तुम्ही प्रश्न काय आहे. मग आपल्याला आठवतं की आपण अजून आपल्याकडं काय गोष्टी. मी फक्त 5 गोष्टींवर बोलणार आहे. त्याच्यावर आपण एक खेळ खेळूया, चालेल? मी काही गोष्टी मागवलं होतो पण आता एवढा वेळ नाही आहे. लिमिटेड T20 सारखं आपण खेळूया. उजवात वरती करा सगळे. हां, मी सगळ्यांसाठी पण करतो, सगळे लेडीज तुम्ही पण. हां, अशी मूठ आवळा जरा. हां, आता मी 1 2 3 म्हणेन. 3 म्हणून थांबलो, वरती हवेत पंच मारायचं आणि जोरात म्हणायचं यस. काय म्हणायचं? यस. हां, म्हणजे आपण जरा जागृत आहोत. वरतीच मारायचं, दुसऱ्या डोक्याला नाही. हां, खणखणीत आवाज आला पाहिजे. पंच. हां, श्वास घ्या जरा जोरात. हां, 1 2 3. तर जोरात टाळ्या देऊया, जोरात जोरात जोरात. मध्य प्रदेश फुल झाला आता, कारण मध्य प्रदेशची माणसं आज कृषी मंत्री झालेले आहेत. चव्हाण साहेब, मामा. बघा माझ्या मित्रांनो, काळ बदललाय. तुमच्या जन्माच्या वेळेला ITI केलं की नोकरी मिळायचं तुम्हाला, आणि त्या वेळेला तुमच्या 10वीच्या आसपासच्या काळामध्ये D.Ed केलं की नोकरी मिळायचं. पूर्वी 10वीवर D.Ed होतं. नंतरच्या काळामध्ये जर 2001च्या काळामध्ये डिप्लोमा आणि इंजिनिअरिंग केलं की लगेच नोकरी मिळायची. माझ्या काळामध्ये म्हणजे मी ज्यावेळेला प्रोफेशनमध्ये आलो, आफ्टर कम्प्लिटिंग माय ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, त्यावेळेला स्पर्धा परीक्षेमध्ये नोकरी मिळाली. MPSC केलं, UPSC केलं, बँकिंग केलं, स्टाफ सिलेक्शन केलं, रेल्वे केलं, ND केलं, लगेच नोकरी मिळाली. नोकरी म्हणतो मी, जॉब, जेंटली ओबे बॉस. पण जेव्हा लॉकडाऊन लागू झाला त्यावेळेला प्रश्न पडला, बाबा काय केलं की नोकरी. आज बघा लातूर पॅटर्न, फक्त नीट JEEचं फॅक्टरीसाठी आपले वडील मुलाला गव्हर्नमेंटचं मेडिकल कॉलेज पाहिजे म्हणून आटापिटा करतात. 1 कोटी डोनेशन वाचतात. पण गव्हर्नमेंटची शाळा पाहिजे म्हणून कोणी आटापिटा करत नाही. बरं, ज्यावेळेला मेडिकलसाठी तो MBBS पास होऊन बाहेर पडतो, बाउंड असतं, ते बाउंड तोडून तो MD करतो. पण मेडिकलच्या प्रोफेशन नंतर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये नोकरी करेल नको वाटतं, पण प्रायव्हेट करण्यासाठी धडपडतात. बघा काय शोकांतिक आहे आपल्या देशामध्ये, काय शोकांतिक आहे बघे. आज 15-20 लाखामधनं 1,00,000-1.5 लाखच तुमच्यासाठी पोस्ट, 10,000च्या आसपास, 10-15,000 एवढी स्पर्धा आहे. अगदी नीट JEEची फॅक्टरी आपल्याकडे आहे सोलापूरला. अगदी मोठे मोठे ब्रँड आलेले आहेत. 10,000 मुलं सोलापूरमधून या नीट JEE तयारी करतात. 2,000 कोटीच्या आसपास टर्नओव्हर आहे त्या क्लासवाल्यांचं. आणि सगळे शिक्षक बाहेरचे आहेत. आज अगदी ठाकरे बंधू असेल, कोण असेल, माय मराठीसाठी आपण सगळे धडपडतो, पण सगळे नीट JEE शिकवायला हिंदीच लोक आहेत. आपलं पालक पण म्हणतो उसको मराठी में हिंदी में पढाओ, कोणी विरोध करत नाही. आपल्या मुलांसाठी खूप. तुमची काय स्वप्न आहे हो? एकुलते एक बाळी आहे, त्या मुलांना मस्तपैकी शिक्षण दिलं पाहिजे. माझ्या आसपासच्या एरियामध्ये मी मागील 20 वर्षे अनेक शैक्षणिक संस्थांना भेटी देतो, ज्या शिक्षकांनी प्रामाणिकपणानं शिक्षण दिलं, आपल्या आलेल्या जबाबदारी प्रामाणिकपणानं पूर्ण केलं, त्यांचं रिटायरमेंट पण चांगलं झालेलं आहे, त्यांची मुलं पण चांगले लागलेली आहेत, मुलगी पण चांगली आलेली आहेत. मी जबाबदारीपूर्वक छत्रपतींच्या समोर बोलतो, अनुभवातून बोलतो. ज्यांनी थोडा छक्कापंजा केला त्याची मुलगी तर पळून गेलेली आहे, थोडा छक्कापंजा केला मुलगा तर लग्न झालेला नाही आहे, काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे. मी बघा का म्हणतो, मी हे का म्हणतो, तुमच्याकडं एक जबाबदारी आलेली आहे, ती इतकं विनामे इतबारे करायचं आहे. साला उद्या जर म्हणले अरे मिटिंग आहे आपली, ते सर आले पाहिजे होतं बरं का, ते सर नाही ना आपलं मिटिंगच होणार नाही. जेवण म्हटलं थांबा पहिला त्या सरांना घेऊ. आजकाल काय झालं, एखादा माणूस आला ना जवळ नाकच मुरडतो. आपण त्या व्हायब्रेशनसारखं पाहिजे. आपण तिथं नसेल ना, अरे बापरे ती व्यक्ती पाहिजे यार, ती असेल ना आपल्याला मूड येते, ती ताई पाहिजे, ते दादा पाहिजे सोबत, अशी एक टीम बांधूयात. आपल्याकडं 5-6 संस्था असायला आहेत. तुमच्याकडं बघा ना, 2 बार पंच, 1 बार लंच, लाईफ है टंच, बरोबर 1 तारीख आला, 10 तारीखला युअर अकाउंट क्रेडिटेड. हा मस्त, लगेच डेबिट. अगदी होम लोन गेला, पर्सनल लोन गेला, हे गेला, शिल्लक किती 10,000. काय राहिलं. आमच्याकडे एक शाळा आहे, त्या शाळेतला शिपाई एक, तो मुख्याध्यापकाने व्याजाला पैसे देतो. आणि तो आला की तोच टाईट मारतो, हे चल इकडे. मुख्याध्यापक तो म्हणतो, हे चल इकडे. त्यामुळे मी मुख्याध्यापक आहे, देते 10,000 रुपये काल घेतलेलं.
ते मुख्याध्यापक नुसतं सहीसाठी गावात जातात. काय रिअलिटी जातो तुम्हाला ते काय म्हणजे सर आज सगळ्या गोष्टी टेन्शनवर. सोसायटीमधनं काढलं, इथनं काढलंय, म्हणजे आपण जातो फक्त त्याच्याला भेटण्यासाठीच. एकाचा घटस्फोट झाला, नवरा बायकोचं भांडण, घटस्फोट झाला आणि कोर्टात सांगितलं जजनी तुम्हाला पोटगी म्हणून बायकोला 50% पगार द्यावा लागेल. तू म्हणून हसू लागला. अरे अक्कल आहे का? ओ बरं झालं म्हणले. लग्नामध्ये नंतर माझ्या बायको सगळं पूर्णच पगार घेत होती, आता अर्धा तरी येईल मला. काही लोक उशिरा कळतं काय म्हणायचं. आणि जर हसल्याने आपलं आयुष्य वाढतं म्हणून. 6 सेकंद नाही 3 सेकंद असलो की फोटोच छान होतो म्हणे. हो परवा एका मुली 3 सेकंद आणि आपलं एवढं मोठं आयुष्य सापडलेलं आहे. दिवसाला 365 वेळा आपण हसलं पाहिजे. आपण लई टेन्शनमध्ये. आता कोणाच पुस्तक मिळेल, मला ती पुस्तक पाहिजे होती, ही पुस्तक पाहिजे होती. बरं हे घेऊन आपण वाचणार आहोत का? माझ्या गावामध्ये एक मंदिर आहे, त्या मंदिरात एक स्मारक आहे, त्यात लिहिलंय वाचितो विजयी होईना. मी रोज एक पुस्तक वाचतो. बरं काही लोकांना उशिरा कळतं मी काय बोललो होतो, उशिरा शिकवतो. आत्ता कळलं काय बोलले होते. आणि हे इतके कंजूस आहेत. माझ्या गावामध्ये एक पाटील नावाची व्यक्ती आहे, इतका कंजूस. माझी त्यांची मैत्री आता 27 वर्ष झाले. तो लोकांना मिस कॉल मारून 3 एकर जमीन घेतलाय. एक माणूस आहे इतका कंजूस, त्याला कोणी पोरगी द्यायला तयार नाही. तो कुठे असं जाऊन आलं की म्हणतो बघा ना कधी पोरगी. म्हणजे या सगळ्या गोष्टींमधनं आपल्याला पुढे यायचंय. माझ्या बांधवांनो, एक काळ असा होता शाळेला अनुदान आणावा, शाळेसाठी काहीतरी गव्हर्नमेंट असावं म्हणून ही सगळी लोक झटली. अगदी परवाच्या अजून त्या टप्प्यावरच्या शाळेसाठी पण लोकांचं बघा ना, ज्यांना फुल पेमेंट लागलं नाही त्यांचं आयुष्य बघा. काही लोकांचं रिटायरमेंट. परवा एका मी शाळेला गेलो, ते पण नाव पण शिवाजी शाळा आहे सोरेगावला. शिक्षक रिटायरला आले, 60% पण अनुदान आलं नाही. हो आपण नशीबवान किती आहोत. टप्प्यात नाही, आपण पूर्ण टप्पात आपल्याकडे आहे, अख्खा टप्पा आपल्याकडे आहे. काय पाहिजे हो सर? एक निरागस बालकं आपल्याकडे आहेत, बगीच्यातली फुलासारखी. काय स्वप्न घेऊन आलेत ती, किंवा डॉक्टर व्हायचं, इंजिनियर व्हायचं, IAS व्हायचं, IPS व्हायचं. काही स्वप्न. 5 गोष्टीवर लक्षात ठेवा, पंच मारलो. पहिलं एक व्हिजन. गुरुजींनी संस्था काढली काहीतरी व्हिजन ठेवून. व्हिजन, एखाद्या देशाचा व्हिजन, एखाद्या नेत्याचं व्हिजन त्या देशाला पुढे घेऊन जातं. कालपर्यंत नोटबंदी कोणतरी करत होतं असं माहीत नव्हतं, पण नेताजींनी केलं. आपले मोदी साहेबांनी करून दाखवलं. प्रत्येक देशात गेले तिथनं ते अवॉर्ड घेऊनच येतात. बघा ना, काय पण करा बातमीच होते. अगदी परीक्षा पे चर्चा बातमी पण होते. सगळीकडे करा त्याचं बातमी द्या. आज बघा ना, एक व्हिजन पाहिजे. व्हिजन सांगतं मला का करायचं. आज मीटिंग आहे, तुम्हाला त्या वार्षिक समोर सांगतील कोण काय काय उपक्रम केले सगळं. व्हिजन आपल्या आता छत्रपती शिवाजी महाराज शिक्षण प्रसारक मंडळामधलं एक व्हिजन. त्यांचं व्हिजन बाजूला ठेवा, ती सगळी लोक नाही. तुमचं व्हिजन. प्रत्येक शिक्षकांनी माझं व्हिजन काय, किंवा मला पुढच्या 1 वर्षात, या वर्षात, 2 वर्षात, 3 वर्षात काय व्हिजनसाठी संस्थेमध्ये काम करायचं. मला पगार मिळतो, मी विषय शिकवतो, गणित आहे, बुद्धिमत्ता आहे, ते विषय वेगळंच, नो डाऊट ते आपल्याला करायचंच आहे. पण व्हिजन, माझ्यामुळे ही मुलं घडली पाहिजे, माझ्यामुळे ही मुलं घडली पाहिजे, माझ्यामुळे ही मुलं घडली पाहिजे. माझी आई परवा तुळजापूरला आली होती. ती माळकरी आहे, कधी कधी येते जाती मंगळवार शुक्रवार. आणि गेल्या 2-3 लोक आईसोबत गेले होते. आणि माझी आई गेली, मला म्हणली ती बाहेरचं दर्शन घेते लवकर येते म्हणली. गेली आणि एक जण पकडला, हात घेऊनच गेला मला. नंतर आई आली, कोणतरी पोलीस सापडला, घेऊन गेला आतमध्ये. दर्शन झालं, माझंच दर्शन झालं, कोणाला घेऊन गेलं नाही. मग नंतर त्याने फोन केला, सर आईचं दर्शन करून दिलं बरं का. म्हटलं अरे काय झालं. नंतर आई सांगू लागली, माझ्या मुलाच्या मित्रांनी केलं. बघा विषयात ज्यावेळेला SP म्हणून आलते सोलापूरला, अतुल कुलकर्णी येतं आपल्या धाराशिवला, ते आमचे मित्र. तुमच्या सगळ्यांच्या मुलांचं इतकी मोठी व्हिजन पूर्ण करा, इतकी मोठी व्हिजन करा की ती मुलं कुठेही भारताच्या देशाच्या कानाकोपऱ्यात गेली तर तुमचं या नाव आलं पाहिजे, तुमचं या ठिकाणी नाव आलं पाहिजे. पहिला व्हिजन. दुसरं मिशन. व्हिजन म्हणजे का करायचं, मिशन म्हणजे कसं करायचं. आज मिटिंग घ्यायचं आहे, आज एखादा उपक्रम घ्यायचा आहे. आता गुरुजी म्हणले हे उपक्रम आले, हे उपक्रम आले. आज आपल्यामधले काही उपक्रम का थांबले. फॉर एक्झाम्पल थांबले, हे पंचायत राजचं ऑफिस इथं युटिलाइज होऊ शकतं, स्पर्धा परीक्षा सेंटर, किंवा काही लायब्ररी. आत्ता म्हणले लायब्ररी, 2 लायब्ररी आपल्याकडे, त्या लायब्ररीची पुस्तकं कोण वाचली पाहिजे. ती पुस्तकच बोलतात, मला कोणीतरी उचला, कोणीतरी बघा, माझ्याकडे कोणीतरी बघा. 2 गोष्टी. मग आपल्याकडे गोशाळा होती, गोट फार्मिंग होती, का थांबली. काळानुसार कधी कधी बदल येतो. मग मिशन सांगतं कसं करायचं, प्रत्येकाची जबाबदारी आहे. बघा इंग्लंडमध्ये 3 मॅच चालू आहे. अंडर-19 मुलांचे पण 1 डे कसोटी चालू आहे, महिलांचं पण 1 डे चालू आहे. आपल्या जनरल
भारतीय संघाचं पण कसोटी चालू आहे. एक काळ असा होता की भारतीय संघ कसं डिफेंड करतो. आता भारतीय संघाचं पहिलंच आहे जिंकायचंच आणि समोरचा आम्हाला हरायचं नाही. बघा, मला जिंकण्यासाठीच खेळायचं आहे, समोरचं म्हणतो मला हरायचं नाही. तिथंच गोष्ट आहे. म्हणून एक व्हिजन आपल्या संस्थेचं, तुमचं व्हिजन, दुसरं मिशन आणि तिसरं सगळ्यात महत्त्वाचं माइंडसेट. हा कार्यक्रमातला एक माइंडसेट. आता तुम्ही 1.5 तास जेवायला घालवला, नो डाऊट. माझा नियम आहे, माझ्या संस्थेत या, मी 7-7 हजार मुलांना कार्यक्रम करतो. UPSC MPSCचं कार्यशाळा असतात आमचे, IAS IPS. 35 मिनिटात जेवण होतं 7,000 लोकांचं. 35 मिनिटात. लिहून बघा माझ्याकडं, माझ्या रेकॉर्ड पण आता जो करतो ना श्री चिप्पाचं पोरगा, व्हिडिओग्राफर कधी सोबत असतो, येऊन बघा तुम्ही. 7,000 लोकांचं जेवण 35 मिनिटात पूर्ण होतं. 35 मिनिटात. आता 1.5 तास गेले. माझंही पुढचं नियोजन करा, तुमचंही. तुम्ही खूप लांबून आलेलात. या सगळ्या लोकांचं 1 तास म्हणजे 100 लोकांचे 100 तास वाया गेले. 100 तास म्हणतो, 100 तास खूप महत्त्वाचं बरं का आयुष्यात. 100 तास. पुढच्या वेळेला ह्या गोष्टी माइंडसेट खूप महत्त्वाचं आहे. आता माइंडसेटवर एक गोष्ट सांगतो. नुकतंच बाळेच्या सोलापूर हायवे बाळेमध्ये गाव आहे खंडोबांचं, तिथे पोल्ट्री फार्मचा कोंबडी घेऊन येणारा टेम्पो पलटी झाला. कोंबडी पडले आणि लोकांनी, रविवारचा दिवस होता, असा काय ताव मारला. एक जण 5 कोंबडी, एक जण 10 कोंबडी, एक जण 20 कोंबडी, असा पसार. ते फोन करून तो ड्रायव्हर पडला होता बेहोश, उचलून बघतो तर 1 कोंबडी दिसायला तयार नाही. शेवटचं 1 कोंबडी तुमच्यासारखा माणूस होता, अहो तुमचे ते कोंबडी घ्या म्हणून द्यायला आला. एक तो पण याने बघितलं म्हणून तो थांबला. एखादा ऊसाचा ट्रॅक्टर पलटी झाला, समजा 8 टन ऊस आहे, सगळं ऊस गायब होतं एका तासात. आपल्यामध्ये मानसिकता कशी आहे, माइंडसेट. मी मगाशी मुलाला एक उदाहरण सांगितलं. 9/11 9/11 अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटर 2 त्या बिल्डिंगवरती विमान अपघात झाला, दहशतवादी हल्ला. अमेरिकेच्या रडार सिस्टीमनी सगळ्या विमानांना सांगितलं अमेरिकेत येऊ नका, पुढचा आदेश येईपर्यंत तुम्ही त्या ठिकाणी जवळ थांबा, एअरपोर्टला थांबा, गावात थांबा. कारण कॅनडामधनं काही विमान येत होते, डेल्टा 72 नावाचं. आणि ते विमान तिथे एका गावात, गौडगावसारख्या गावात उतरलं आणि गावची जेवढी लोकसंख्या होती तेवढं तिथल्या विमानामध्ये लोक होती, समजा 1000-2000. मग तिथला जो कॅप्टन आहे खाली उतरला आणि नंतर आपल्या गुरुजींसारखे लोक आले, साहेबांसारखे. ते म्हणजे अरे असं असं विमान आलं आमच्या गावात, ते शाळा बंद करा, तिथं त्या लोकांना राहण्याची सोय करा, टॉयलेट वापरू द्या, हे वापरू द्या. आता पुढचा आदेश येईपर्यंत त्यांनी गावात त्या लोकांना सामावून करून घेतलं. कोण चटाई आणलं, कोण सतरंजी आणलं, कोण पाणी आणलं, कोण गहू आणलं, कोण ज्वारी आणलं, कोण धान्य आणलं, तेल आणलं. 3 दिवस ते पाहुण्यांसारखं त्यांनी सेवा केली. पहिला दिवस मुक्काम केला, दुसरा दिवस त्यांनी गावातली ओढा दाखवले, नाले दाखवले, मंदिर दाखवले, पर्यटन स्थळ दाखवले, शेती दाखवले, अगदी कोंबड्या सगळ्या जे काय दाखवले त्यांनी. 2 दिवस. तिसरा दिवस संध्याकाळी निरोप आला, आता तुमचं विमानाला ग्रीन सिग्नल मिळालं, तुम्ही जावा. एक माणूस होता आपल्या मुख्याध्यापकांसारखा, तो म्हणला या गावात आम्ही 3 दिवस आलो, एवढं सगळं लॉजिंग बोर्डिंग वापरलो, आपण जाताना काहीतरी दिलं पाहिजे. त्याने म्हटला, तो जरा श्रीमंत होता, तो म्हटला मी थोडं मदत करतो. सुरुवातीला काही रक्कम टाकली. तिथली जी संस्था होती रेड क्रॉस नावाची संस्था, त्यांनी ती सोय केली, ती पुढाकार म्हणून त्या संस्थेला मुलांना मदत होईल म्हणून त्यांनी काही रक्कम टाकले. ते बघून सगळे $1 $10 $20 असं $3 कोटी पैसे जमा झाले. लोक श्रीमंत होते त्या काळातली गोष्ट सांगतो तुम्हाला मी. मग तिथल्या त्या कॅप्टननं सांगितलं मी पण माझा पैसा टाकतो, पायलटने सांगितलं टाकतो. आणि तिथला एक माणूस म्हटला, तो आपल्यासारखाच एक शिकलेला इन्शुरन्समधला, म्हणजे हे जर विमान पडलं असतं अपघात, आम्ही सगळे मेलो असतो, आमचं इन्शुरन्स कंपनीला द्यावा लागला असता. आता विमान सुखरूप आहे, लोक सुखरूप आहेत, आम्ही समाधानी आहोत. मग विमान कंपनीनं पण इथं काहीतरी पैसे दिले पाहिजे त्यांच्या फंडातनं. आणि विमान कंपनीनं दबाव मान्य केलं, पैसे आले, करोड रुपये जमा झाले. आणि त्याने एक संस्था काढली डेल्टा 72. आजही ती संस्था काम करते, मुलांच्या शिक्षण त्या गावातल्या. आणि जे निघत होते अननोन म्हणून येत होते, जाताना तर रडत रडत त्या गावात गेले, नाही जायचं नाही आम्हाला. तिथल्या महिला त्या गावातल्या त्या महिलांसोबत इतकं बॉन्डेज झालं होतं, रडत होत्या ओक्साबोक्शी. 3 दिवसात असं काही बॉन्डेज जगाला निर्माण संदेश मिळाला की बाबा ती लोक एकत्र आली. हे फक्त का माइंडसेट नव्हतं. आपल्या देशात पण बघा ना, एखादा ॲक्सिडेंट झाला, त्या ॲक्सिडेंट झालेल्या माणसाचा फोटो काढा, त्याच्या गळ्यातली चैन पण हिसकावून घ्यायला. 93 जो भूकंप आहे का, ते वारसदाराला काहीतरी मिळतं म्हणून ते मेलेलं कोण माहित नाही, ते आमचंच आहे म्हणून पैसे लुटले लोकांनी. एक उदाहरण तुमच्या समोर घेतलं मी, तुम्ही यंग असताना ते घडलं होतं. माझ्या देशात असं का घडतं, कारण एज्युकेशन सिस्टीम. आपण काय मूल्य लहानपणी आपण 3-4 वर्षापूर्वी मूल्य, सामाजिक एकता, राष्ट्रीय एकात्मता, नीटनेटकेपणा, हे सगळं खूप छान आहे. पण जेव्हा प्रॅक्टिकली येतं, जेव्हा येतं त्यावेळेला माझ्या बांधवांनो, मी जे काही आत्ता बोलतो ते माझ्या आयुष्यात प्रॅक्टिकली मी केलं. मी माझ्या आयुष्यात प्रॅक्टिकली केलं.
अगदी शैक्षणिक उपक्रम असेल, सामाजिक उपक्रम असेल, सेंद्रिय शेती असेल. माझ्या गावात मी सेंद्रिय शेती करण्या अगोदर माझ्या शेतामध्ये मी प्रयोग केला, सक्सेस झालं. भाकरी उपक्रम माझ्या घरात केला. आज 1,00,000 भाकरी. आता तुम्ही कडक जेवलात, माझ्याकडे गरम कडक असे रोज 1,00,000 भाकरी तयार होतात. बेकरी आणि बेकारीपासून मुक्ती असं भाकरी असं उदाहरण दिलं. आणि माझं स्वप्न आहे रोज 1 कोटी भाकरी तयार व्हावी, 1,000 लाखो महिलांना रोजगार मिळावा. आपण जर ज्वारी विकलो 30 रुपयाच्या पुढे जात नाही. आपण जर भाकरी विकलो तर 1,000 रुपये मिळतो किलोला म्हणतो ताई. काल कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन आलते, सत्कार केला. त्यांना सांगितलं साहेब असं असं करायचं. त्यामुळे काशीनाथ यार्डामध्ये 2200 रुपये क्विंटल ज्वारी जाते. माझा जन्म ज्या वर्षी झाला 1981ला, 1 क्विंटल ज्वारीमध्ये 1 तोळं सोनं यायचं. आता सोन्याचा भाव तुम्हाला माहिती आहे बघा. तेच जर भाव आत्ता असला असता, म्हणजे 1 क्विंटल ज्वारीच्या दरामध्ये 1 तोळं सोनं, तर तुमचा आमचा शेतकरी करोडपती झाला असता ना, झाला असता. का होत नाहीये? हे डिफरन्स आहे. आता असंच झालंय, तुमच्या वर्गातल्या 100 मुलांपैकी 2-3च मुलांना नोकरी मिळणार आहे. बाकीचे काय करतील मग? बाकीची खूप भयानक परिस्थिती येणार आहे. आज तर बेरोजगारी याचं प्रमाण खूप 67 जागा होत्या पुण्यामध्ये, वखार महामंडळामध्ये 67 जागा, हमालीची 4थी पास, तर तिथं 71,000 फॉर्म आले होते. आता आमचे कृषीचे सर आलते मगाशी, त्यांनी म्हणाले सर आमच्याकडे मुलांचं पूर्वी कृषी तंत्र झालं की एक कृषी कंपनी घेऊन जायची किंवा ग्रामसेवक व्हायचे. आता जो तो नुसतं नोकरीच म्हणतो, नोकरीच, मला फिक्स पगार पाहिजे. ही मानसिकता आपल्याला त्या अलीकडच्या काळामध्ये आलेली आहे. मल्टीनॅशनल कंपन्या आमच्याकडे आलेल्या आहेत. सोलापूरला तर बघा तुम्ही, अनेक ठिकाणी फिरलो, कामगार वस्तीमध्ये फिरलो, सगळीकडं. परवा तर ते बांधकामाचा निधी येतं म्हणल्यावर 4 बायांनी, हो ताई आपला नवरा मेला असं सर्टिफिकेट लावून 2-2 लाख रुपये घेतलेले आहेत. जिवंत नवऱ्याला गेलं समजून सर्टिफिकेट देऊन 2-2 लाख अनुदान घेतलेले आहेत. काय करतील सांगता येत नाही. हे मी म्हणत नाही, बातमी म्हणते. म्हणजे लोक अशा प्रकारच्या मानसिकतेमध्ये येतात. मग आपल्याला काय करावं लागेल? माइंडसेट बदलावं लागेल मुलांचं, आणि स्ट्रॅटेजी ठरवावं लागेल. आपल्या शिक्षण संस्थेमध्ये मी गुरुजींना म्हणालो ही वास्तू आहे, इथं आपण स्पर्धा परीक्षा सेंटर काढू शकतो. ज्यांना आवड आहे त्यांना की होणार नाही. जर गुरुजी म्हणजे सगळे कंपल्सरी बसणार नाही, तुम्हाला जे वाटतं ते करा, अजिबात नाही. आपण उपक्रम घेताना कधी कंपल्शन नको. जसं बघितलं मध्ये मी वाचलो, त्यामध्ये तुम्ही स्मरणिका काढलात, पहिल्यांदा तुम्ही स्फूर्ती कार्यक्रम घेतलात, अनेक लाखोंची निधी आली. एक शिक्षण संस्था होती बघा, त्या मुख्याध्यापकांना असंच निधी घेताना काहीतरी झालं, ते तिथलं एक शिक्षक दिलं नाही, अक्षरशः ते केस इतकी मोठी झाली. XYZ संस्था बघा ना, एक चूक होते, सगळ्या गोष्टी होत नाहीत, ते सगळ्यांची बदनामी होते. माझ्या सगळ्या बांधवांना सांगणं आहे, तुमच्यात प्रचंड पोटेन्शियल आहे. तुम्ही सगळे कॅप्टन सारखे आहात. तुम्ही सगळे, तुमच्या डोक्यात प्रचंड आयडिया आहे. मला खात्री आहे उद्या आपल्या संस्थेमधनं चांगले विद्यार्थी घडणार आहेत. ते विद्यार्थी आपल्या गौडगावामधील नाही, बार्शीमधलं नाही, सोलापूरमधलं नाही, महाराष्ट्रामधलं नाही, जगाच्या स्पर्धेला तोंड देतील एवढे टॅलेंटेड विद्यार्थी आपल्याकडे आहेत. फक्त काय झालं, थोडं फिनिशिंगची गरज आहे. फिनिशिंग. एखादा स्पीड बॉलर आहे, बॉलिंग करतो, काही करत नाही, तो असं घाम लावतो आणि तो फक्त घासून घेतो. बघा तुम्ही, आता घासून घे काय होतं माहित नाही, पण बॉल टाकलं की बॉलर आउटच होतो, तो बॅट्समन आउट होतो. मग नंतर म्हणतो बघा त्याने घासून काहीतरी केलं, आउट झाला. आम्ही ज्याला यार्डात जातो मार्केटात किंवा हे कलिंगड आणताना, एक कलिंगड व्यापारी काय करतो माहिती आहे का, हो एक चांगलं कलिंगड द्या, हे माहीत नाही कुठलं घ्यावं, मग तो ते घेतो, असं बडवतो, ठेवतो, परत घेतो, बडवतो, देतो, हे का चांगलं आहे म्हणतो, आणि आम्ही पण खुश घेतो आपण. माझा एक दुसरा मित्र म्हणला, अरे तू काय केलं नेमकं, तुला काय करतो, एक्सपोर्ट आहे का? नाही म्हणला, माझ्या वडिलांनी सांगितलंय याच्यात मला काही कळत नाही, एक घ्यायचं उगी वाजवायचं, ठेवायचं, परत दुसरं घ्यायचं, वाजवायचं, चांगलं म्हणून सांगायचं, बस. एक मेंटॅलिटी, काहीच नाही. बरं तुम्ही मिसेस सोबत कधीतरी भाजी घ्यायला जावा, वांगी आहे बघा, तुम्ही एक द्या, ती म्हणते बरोबर आहे, थांबा तुम्हाला काय कळत नाही, पण तिनं निवडून ठेवलेल्या टोपलीमधनं द्या, हे बरोबर नाही, फेकून देते तिने. ही मानसिकता आहे बरं का, मानसिकता. मुलांची पण मानसिकता अशीच आहे, माहित नाही पालकांना काय करायचं. तुमच्याकडे दिलं काय करायचं करा. एक पालक असा आहे आमच्याकडे सोलापूरला, एक जण MBBS साठी आला होता. मी म्हटलो अहो CETला मार्क कमी आहे, नीट रिपीट करू, पण तिथं पण नाही लागला. 2 एकर जमीन विकू पण डॉक्टरच करायचंय. बघा हे काहीच नाही. XYZ स्कूलला ॲडमिशन घ्यायचं आहे, 1 लाख डोनेशन आहे, तरी घेत नाहीत. आता आमच्याकडे येतात, सर तुम्ही पत्र द्या, तुम्ही सांगितलं की होते 100%, तो फोन करा. एक जण ताई आली, ते म्हणले
माझ्या मुलाला ॲडमिशन घ्यायचं आहे, नो डाऊट. नाही सांगतो मी सरांना, फोन करतो. नाही 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 सांगा सर. नाही 1 लाख जाऊ द्या देऊ. मग म्हणलं कशाला, ती जवळ शाळा इथे घाला. नाही 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 म्हणलं, आमची ह्यांची इच्छा होती. कुठे आहेत ते, गेल्यावर. त्यांची इच्छा. मी म्हणतो 1 लाख कशाला घालते बाई, शिकव मुलाला, ठेवी ठेव. बघा कोणत्या शाळेत शिकलो आम्ही, तुम्ही बघा ना, जिल्हा परिषदेत शिकलो. आम्हाला 5वीला इंग्रजी आला, काही प्रॉब्लेम होता का? हिंदी 5वीला आला, काय प्रॉब्लेम होता का? आम्ही पण बीएड इथं वैरागमध्ये केलो, जय जगदंबामध्ये. आम्हाला पण तेच हार्वर्डची पंचपदी होती. आम्ही पण तेच टीचिंग एड शिकलो. आम्ही त्याच गोष्टी आम्ही पण असं टाचण काढून शिकवलो. आता आहे का हो सांगा बघू. आता बघा ना इथं तुमच्याकडे OHP, प्रोजेक्टर, व्हॉट्सअप, टेलिग्राम, यूट्यूब, फेसबुक लाईव्ह, AI आलेत की नाही. एक गुरुजी आहेत आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये, हां वाऱ्यासारखं प्रगती. त्यांना एका शाळेत दिलं आणि कसं कायापाठ केला. मग तिथल्याच काही लोकांनी तिथलं असं केलं म्हणून निलंबित केलं. तिथल्या राजकीय लोकांना बघू वाटलं नाही. त्यांच्या मल्टीनॅशनल शाळा बंद पडल्या, त्यांची निलंबित केलं. मग चौकशी झाली, त्यांना परत कायम करावं लागलं, चूक मान्य करावं लागली. परत दुसरीकडे जालंधर नगराला गेली. फक्त 4 वर्षामध्ये त्या गुरुजींनी सोलापूरला येऊन गेले. काय असं काय पलट केला, जगातल्या टॉप 10 मध्ये ती शाळा आली हो. एखादी व्यक्ती ठरवलं ना, वाऱ्याची दिशा पण बदलू शकतो. मुलांची दिशा काय हो, बदलू शकतो. तुम्ही ठरवलं ना, आपला मुलगा जगातल्या टॉपमध्ये आणू शकतो आपण. हो आणू शकतो. आमच्याकडे एक मद्रे नावाचं गाव आहे, तिथला एक विद्यार्थी आता नॉर्थ कॅरोलिना युनिव्हर्सिटीमध्ये, अमेरिकेचा पोरगा, एक जिल्हा परिषद शाळेतला विद्यार्थी, एक हायस्कूलमधला विद्यार्थी जगाशी तुलना करू शकतो. फक्त तुमच्या आमच्यात मानसिकता बदलायची गरज आहे. जसं कंदील जाताना अवतीभोवती काजळी जमा होते, जसं पाण्यावर एक शेवाळ येते, तसं बदल करायची गरज आहे. काही करायचं नाही. जसं स्पीड बॉल आलाय, फक्त दिशा द्यायची गरज आहे. दिशा द्यायची गरज आहे. बघा ना, आपल्याला दिशा द्यायची गरज आहे आणि हे शक्य आहे. बार्शी तालुका हा जगामध्ये प्रसिद्ध आहे. मग भगवंताच्या रूपेनं किंवा इकडच्या उद्योगाच्या रूपानं किंवा इथल्या हॉस्पिटलच्या रूपानं, सामाजिक दृष्टीनं, कर्मयोगींच्या दृष्टीनं, आपल्या गुरुजींच्या रूपानं. मी आत्ता नावं फोडताना पाळणा फुटला. मी म्हणलो देवा अजून काहीतरी ब्रँड चांगला निघेल. आमच्याकडं कधी मी खूप भावनिक आहे, खूप इमोशन आहे, मी खूप धार्मिक वृत्तीचा आहे. ज्या ज्या गोष्टी मी म्हणतो ना ते घडतं. ज्या वेळेला पूर्वी म्हणत होतो हे घडणार, घडले, 100% घडले. मी ज्या ज्या गोष्टी म्हणलो, एक शाळा होती आमच्याकडे, 700 विद्यार्थी होते. मी त्या गुरुजींना म्हणायचो, सर तुम्ही काम करा, आसपासच्या जिल्हा परिषद शाळेला भेटा, तुमची 5वी पासून शाळा आहे, ते मुलं येतील तुमच्याकडे. हे गरज नाही आमच्याकडे म्हणत होते. SRP कॅम्पमधली शाळा, तुम्हाला लक्षात आलं असेल. आता परवा ते शाळेत गेलो, 18 मुलं आहेत तिथं. 18 मुलं आहेत, 18. 700 विद्यार्थी असायचे, 18 मुलं आहेत. मी तुम्हाला एक सांगतो, विद्यार्थ्यांच्या संख्येपेक्षा तुमच्या मुलांची गुणवत्ता खूप महत्त्वाची आहे. आज एखादा मुलगा मल्टीपर्पज मधनं शिकला, लगेच नाव आला पाहिजे. MPSC घडला का, ते चव्हाण सरांनी केलं. ह्यानी गेलं का, ते गरड सरांनी केलं. ते जीवन तुमच्या वैयक्तिक नावाने ब्रँड असला पाहिजे. आज माझे शिक्षक सर रिटायर झाले. मी शिकवतो तिथं सगळे शिक्षक 90% रिटायर झाले आणि मी त्याचा सन्मान केला, नुकतंच सन्मान केला. त्या सगळ्या त्या गोष्टीमधला अनुभव आले. एकदा आमचे ते नदीमधनं होडीवर येताना नाव पलटी झाली, तरी एक शिक्षक पोहत पोहत आलते आमच्या गावाला शिकवायला. तेवढ्या मोठ्या पुरामधनं ते अजूनही आठवतं आम्हाला. त्या गुरुजींना आम्ही आयुष्यभर विसरणार नाही. मग आज त्या शाळेत विद्यार्थी कमी आहेत. एकदा शिक्षकांनी बोललं, पूर्वीचे गुरुजी वेगळे होते, आता गुरुजी. मग ते तिथल्या मुख्याला पण डोळ्यातनं पाणी काढले. मी काय करू सांगा की मला त्या क्वालिटीचं देता येईल. मग तुम्ही सुद्धा एक हात जोडून विनंती आहे, वाचन केलं पाहिजे. आपण सुद्धा मागच्या वर्षी धडा शिकवलो, आत्ता धडा शिकवलो. प्रत्येक वेळेला चांगलं शिकवण्यासाठी मुलांना आपण प्रयत्न करा. चौथी गोष्ट, नियोजन तुमचं पण खूप महत्त्वाचं आहे. आपली संस्था सांगेल, आपल्या मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी काम करायचं, त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास करायचा आहे, त्यांच्या करिअरचा विकास करायचा आहे. आज करिअर बदललेलं आहे. पूर्वी मुलं सुद्धा DED BEd म्हणत होते, आता करिअर बदललं आहे. एक पाटील नावाचा विद्यार्थी आमचा इंजिनिअरिंगचा, त्यांनी स्टार्टअपमध्ये भाग घेतला सर. स्टार्टअपमध्ये त्याच्या स्टार्टअपला गोवामध्ये 2nd प्राईज, पुण्यामध्ये राज्यस्तरीय देशस्तरीय, त्याला 25 लाखाचा पैसा मिळाला स्टार्टअपला. आणि इथून पुढं कंपन्या बिंपन्या नाही, त्या तुमच्या प्रॉब्लेम सॉल्व्हिंगला किंमत आहे. प्रॉब्लेम सॉल्व्हिंग. एक आमच्याकडे एक इंजिनियर आहेत, त्यांनी एक अशी मशीन तयार केली सर, इंजिनिअरिंगचा मशीन. तो मार्केटिंग करायचा, प्लॉट विक्रीचा, आणि ते करता करता इंजिनिअरच्या डोक्यात मशीन तयार केला. टाटाने ते प्रोडक्ट आवडलं, त्यांनी पेटंट केलं, पेटंट. आणि त्यांनी
13 कोटीला ते घेतलं, 13 कोटीला. काय उपयोग आहे त्याचा? ते जर 4 चाकी गाडीला लावलं 4 व्हीलरला तर पर्यावरणाचा धोका कमी असतो. म्हणजे इंजिनचं फायर म्हणा, हे म्हणा, हे प्रोडक्ट. आणि ते जर त्यांनी फॉरेनच्या गाडीला विकला असता त्यांनी 25 कोटी द्यायला तयार होते आणि इथं 13 कोटीला विकला. भारतीय बघा, एक प्रॉब्लेम सॉल्विंग प्रोडक्ट जर आपण बघितलो 13 कोटीला. हो, तुमच्या रिटायरमेंट नंतर 50 लाख मिळतील की शक्यता कमी आता 50 लाख 60 लाख भयानक आहे. त्यातली तुम्ही अर्धा निम्म काढलेले येतात. मुलीचं लग्न, मुलाचं लग्न, घराचं आहे, अगदी काही लोकांचे EMI संपले होम लोनचे, तरी पण टपअप मिळतं का बघावं, टपअप मिळतं का बघावं. मला तुम्हाला सांगायचं तुमच्या आरोग्याची खरंच काळजी घ्या बरं का. आमच्या दक्षिणमध्ये उदाहरण सांगतो, 4 मुख्याध्यापक मागच्या 5-6 महिन्यामध्ये गेले हार्ट अटॅकने. भयानक परिस्थिती बरं. आणि तुम्ही रिटायरमेंटच्या जवळ आला आणि असं झालं, लय टेन्शन घेऊ नका. लगेच टेन्शन दुसऱ्याकडे. लय मी नावाने सांगतो, पाटील सर कुटेवाडीचे. अहो, माणूस सकाळी कार्यक्रमाला होते, दुसऱ्या दिवशी तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घ्या. अलीकडच्या काळामध्ये आपण सगळे पहाटे 8-9 वाजता उठू लागलेलो आहोत. रात्रभर मोबाईल चालूच आहे, इंस्टाग्राम चालूच आहे, व्हॉट्सअप चालूच आहे. एक परवा एक ऑर्डर आली शिक्षकांचं कॉलेजमध्ये. तुम्हाला सांगतो सर, सायबर क्राईम किती वाटतात गुरुजी. एक शिक्षक आहे, ॲडमिशन चालू आहे, ते लगेच फोन केला सायबरला, सर तुमच्याकडे ॲडमिशन सुरू आहे का? हां म्हणलं. सर 2 पोरं पाठवतो तुम्हाला ॲडमिशनला. नवीन कॉलेजचं मुख्याध्यापकाला 2 ॲडमिशन आले. हां, किती फी आहे तुमचं? त्यामुळे काही नाही, 40,000 फी आहे, 11वी-12वी सगळं तुम्हाला करून घेतो. हॉस्टेल साईट किती आहे? 1 लाख. मग तुम्ही लगेच सांगितलं, सर ठीक आहे फॉर्म भरा. ऑनलाईन तुम्ही व्हॉट्सअप केला, तिकडनं फोन आला. काय म्हणून फोन आला? सर मी पैसे पाठवतो, स्कॅनर पाठवा. त्यांनी स्कॅनर पाठवलं. नाही म्हणलं, ते नाही, नंबर द्या, फोनपे नंबर. एवढं रक्कम कसं फोनपे? नाही सर येतं आहे, आमचं भाऊ पाठवत आहे, अगदी मिलिटरीमधनं बोलतो, माझ्या मुलाला तुमच्याकडून जबाबदारी घ्या असं बोलला की तो शिक्षक एकदम हेच झाला. मग काय म्हणलं, मी सर ॲडव्हान्स पाठवतो, ॲडमिशन फी किती आहे आणि बघू किती आहे मला माहीत नाही, ऑनलाईन पाठवलं त्यांनी सांगितलं की ॲडमिशन फी 2,000 आहे, पाठवून द्या. त्यांनी लगेच तिथनं एक नवीन SMS पाठवला, 1 रुपया पाठवला. आलं का बघा, लगेच पाठवला. हां आले. लगेच त्यांनी पाठवला, सर काय झालं माहिती आहे का, सगळेच पैसे पाठवला होतो 11-12वीचे, 80,000 आले का बघा. त्यामुळे एवढं पैसे ते मॅसेज त्या व्यक्तीच्या नावाने आलं, कंपनीच्या किंवा बँकेच्या नावाने नाही. ते लगेच एवढं आलं नाही, तुम्ही तुमचं बॅलन्स चेक करा. ते म्हणले अजून आलं नाही, काम करा, मी एक QR कोड दाखवलं बघा, त्यात स्कॅन करा, तुम्हाला लक्षात येईल पैसे किती आले. त्यांनी स्कॅन करायला ह्यांच्या अकाउंट सगळं पैसे उडाले, सगळं पैसे 3.5 लाख आले होते, सगळं दान न करून उडाला. बघा सर, तुम्ही हे सगळं वापरताना फेसबुक, तुमचा सगळा डेटा माहिती आहे त्यांना. इव्हन बँकेचे अधिकारी लोकच त्या लोकांना डेटा देतात, या गुरुजींच्या अकाउंटला 6 लाख पटकन पकडा. आमच्या सोलापूरला लोक बालाजीला चालत गेले, इकडे गेले, त्यांचीच घरं फोडायचे. कंप्लेंट केलं की लोक सांगायचे यांनी गेले फिरायला वगैरे, ट्रॅव्हल्स कंपनीकडनं ते डाटा गेला. माझ्या दादांना विनंती आहे, त्याच्यामुळे काय होतं माहिती आहे का, आपण डिस्टर्ब होतो. आपल्याला कोणीतरी येड्यात काढला, आपल्या कोणीतरी गैरफायदा घेतला ना, ते सलतं मनामध्ये, अरे बापरे मी ते नाही केलं असतं ना, किती चांगलं झालं असतं, मी उगी केलो. सगळ्यांना बरं का, एक चूक छोटी असते बरं का, पण किती आयुष्यभर ते प्रश्न पडतो, आयुष्यभर प्रश्न पडतं. सायबरच्या गोष्टी लक्षात घ्या. फोनपे, गुगल पे गरज असेल तरच घ्या. पूर्वी DCC बँक होती ना, आपण तसंही काढायचो. माझ्या सगळ्यांना विनंती आहे, म्हणून एक मिशन, एक व्हिजन, एक माइंडसेट, एक स्ट्रॅटेजी, आणि आपल्या सगळ्यांना सक्सेस मिळवायचं. सक्सेस म्हणजे काय, आता 8वा वेतन लागू जावा, 10वा वेतन लागू जावा हे नाही आहे. तुमची सगळी स्वप्न साकार झालेली आहेत. आता आमच्याकडे एक शिपाई होते, ते नुकतंच रिटायर झाले, चन्नाप्पा नावाचा माणूस. सुरुवातीला लागला तर 3,000 पण मिळत नव्हतं, 2-3 हजारमध्ये रिटायर झाला. त्याला आता 60,000 पेन्शन लागू झालं त्या नवीन धोरणानुसार. काय माहीत नाही किती आलं. रिटायर झाला, सत्कार केले, शिपाईचे पण सत्कार केले, गेले. आणि तो 2-3 दिवस फिरायला जातो म्हणून गेला. त्याला घरीच मन लागलं नाही. घरी गेले की बायकोसोबत रोज त्याचं भांडण यायचा तो. आणि सुट्टी लागली 1 दिवस, शाळा 1 महिना, तो 1 महिन्याने आला आणि रोज शाळेमध्ये येऊ लागला. हेडमास्टर म्हणला, अरे का असं का आलं? नाही सर म्हणला, मला काल पगार जमा झाला म्हणला, मला पगार मिळाला म्हणजे मला काम करावं लागेल. अरे तुझं पेन्शन आहे म्हणलं. नाही ना सर, मला काम पैसे मिळतात ना, मी काम करणार. बघा, आणि असे पण नाही, मला पैसे मिळाला सर, मला काम करणार मी. ते सगळे म्हणले, अरे तुझं रिटायरमेंट जा. नाही ना सर, मी काम करणार, शेवटपर्यंत काम करणार. एका शिपायाचं एवढं हे हो डेडिकेशन आहे शिपायाचं. एक जिल्हा परिषद शाळा मी परवा व्हिजिट केलो, 2 शिक्षक, दुहेरी शिक्षक. मी गेलो, मॅडम होत्या, शिकवत होत्या, दोन्ही वर्ग एकत्र. तिथनं दरक थोडं मी थांबलो मुद्दाम, मला जिल्हा परिषद काही जबाबदारी आहे, मी थांबलो. तितक्यात ते सर आले. मॅडम म्हणले, सर 2 मिनिट थांबा, मी आलो. हे गेले निघून. मग 2
पालक आले म्हणजे दाखला द्या म्हणले. म्हणजे कन्नडमध्ये मी बोललो याक रे हे छोलो साले जर चांगला शाळा आहे कशाला. नाही म्हटलं आमच्या मुला रोज सांगताय म्हणलं हे दोघा शिक्षक नसतात म्हणलं एकच असतं म्हणलं. ह्याने गेलं की ते जातात ते झालं की ह्याने जातात काही शिकवत नाही. बघा हे पालक किती जागरूक आहेत. म्हणजे सर आपण सगळं आता रोस्टर आलं हे आलंय बघा एक चूक किती महागात पडते. एक चूक. आमच्या सोरेगावला एक शिक्षक आहेत ते गौडगाव आमच्या जेऊरमधनं बदलीहून इकडे आले नागोलसरोवरनं. ते आले तेव्हा 24 विद्यार्थी होते. आता 147 विद्यार्थी आहेत. आणि मी त्यांना परवा 21 जूनला गेलो त्यांच्याकडं आणि त्यांनी लोकसहभागातनं कार्यक्रम उभे केले. एक शिक्षक तसं 5-6 शिक्षक आहेत. मी म्हणलं सर किती गोळा केला. सर 22 लाख रुपये गोळा केला बघा म्हणला. 22 लाख एक जिल्हा परिषद शिक्षक. ते म्हणलं मला काय नको तुम्ही रोपं द्या तुम्ही प्रोजेक्टर द्या तुम्ही हॉल बांधून द्या तुम्ही वही द्या. अहो 22 लाख कशाला म्हणतात. ते म्हणले की मी मागतो माझ्यासाठी नाही माझ्या मुलांसाठी. तिथं 3 ट्रॅकसूट आहे मुलांसाठी. जिल्हा परिषद शाळा मोठमोठ्या प्रायव्हेटमधनं तिथं मुलं जिल्हा परिषद आणतात. आपल्याकडे प्रयोग होईल आमची खात्री आहे. तुम्ही जे मुलं आहेत त्यांना जरा घडवा. वक्तृत्वामध्ये गुरुजींनी सांगितले रोज हॉस्टेलमध्ये जेवण केले की एक जण भाषण करायचं पुस्तकात वाचलो. तुमच्याकडे पण परवा बघितलं मी अगदी गुरुपौर्णिमा त्याच्या अगोदर 26 तारखेला मी आलतो. तुमच्याकडे खूप चांगले उपक्रम चालू आहेत. अजून थोडं फिनिशिंग करा अजून थोडं फिनिशिंग करा. एखाद्या गोष्टीला फिनिशिंग करण्याचं तुम्ही ध्येय घेतलात तर नक्कीच उद्या चमकणार आहे. आज आपण सगळे आयुष्यात गरुड झेप म्हणतो. त्या गरुडाला वयाच्या 35 वर्षी एक परिवर्तन येतं. ते ती नखं मोठी होतात काही भक्ष पकडता येत नाही. चोच मोठी होती काही पकडता येत नाही खाता येत नाही. पंख मोठी होतात उडता येत नाही. गरुडाला वयाच्या 35 वर्षापर्यंत हे येतं. काही गरुड असेच मरून पडतात. एखादा गरुड मोठ्या डोंगरावर जाऊन बसतो. ऊन वारा थंडी पाऊस सहन करतो. 150 दिवस लागतात. तुम्ही गुगलला सर्च करा ईगल स्ट्रगल म्हणून. 150 दिवस तो सहन करतो. आपली वाढलेली पंख तो नखांना उरबडून काढतो. आपली वाढलेली नखं एकमेकांना काढतो टेचून. आपली वाढलेली चोच दगडाला मारून मारून गाळून टाकतो. 150 दिवसानंतर त्याला नवीन पंख येतात नवीन नखं येतात नवीन चोच येते. तो आकाशात झेप घेतो. पुन्हा तो 40 वर्ष जगतो. तुमच्याकडे आता परिवर्तन झालं आहे. परिवर्तन म्हणजे तुमचा पेमेंट सुरू झाला. ज्या वर्षी तुम्हाला फुल पेमेंट सुरू झाला तिथून तुमचं आयुष्य सुरू होणार आहे. आणि शेवटी मनी मेक्स मॅन परफेक्ट. आज ठीक आहे नो डाऊट पैसा पाहिजे सगळ्या गोष्टीला. आपण सगळे किती काटकसरीनं पण करत होतो. आता सुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये बदल येणार आहे. मी बोलताना काही गोष्टी सांगितलं तुम्हाला. खूप प्रामाणिकपणा गरजेचं आहे. यावर्षी आमच्या ग्रुपमधले 27-28 शिक्षक रिटायर झाले. अगदी मद्रेचे आमचे शिक्षक रिटायर झाले. आमचे हातोरे सर रिटायर झाले. जितेंद्र पवार सर रिटायर झाले. त्या व्यक्तींना परवा मी सत्कार करताना बोललो त्यांचा उत्साह त्यांचं डेडिकेशन त्यांचं अगदी आरोग्य बघितलं असं वाटलं नाही अजून रिटायर झाले. आपल्याकडं पण ते धरायला पाहिजे. आमच्याकडं आता गुरुजी बघा रिटायर झालेले आहेत तात्या अजूनही ते या संस्थेमध्ये योगदान देत आहेत. तुमच्याकडं पण खूप योगदान आहे. मला एक विनंती आहे तुमच्या सगळ्यांनी एक व्हिजन बोर्ड तयार करा. एक कागद घ्या. मी माझा हा विषय इंग्रजी विषय माझ्याकडची मुलं पण इंग्लिश विषयाचा शोध लावतील. माझी मुलं ऑक्सफर्ड टाईप बोलतील. माझी मुलं स्पॅनिश स्टाईल बोलतील ब्रिटिश स्टाईल बोलतील. या गोष्टी इतिहासाच्या आहेत. माझी मुलं संशोधन करतील रिसर्च पेपर करतील. आम्ही किल्ला भेटी देऊया त्यावर रिसर्च करतील. भूगोल आहे आपण ते सुधांशू काय केलं सुदूर संवेदना काय आहे भूगोलाबद्दल आपण रिसर्च करूयात. माझी मुलं गणित रामानुजन अकॅडमी संदर्भातला आपण गणिताचा एक्झिबिशन घेऊ शकतो. भूमिती सूत्राचा आपण अभ्यास घेऊ शकतो. विज्ञान सायन्स अँड टेक्नॉलॉजी आपण घेऊ शकतो. आपण हिंदीच्या अगदी प्रेमचंद पासूनच्या सगळ्या गोष्टी आपण घेऊ शकतो. या सगळ्या पॉलिटिकल सायन्स पंचायत राज आहे आपण राष्ट्रपती भवनला भेट देऊ शकतो. लोकसभा काय राज्यसभा काय आमची मुलं भेटायला आले. सगळ्यांनी करू शकतात. प्रत्येकांकडे तो आहे. इथं तर स्पेशलिटी आहे आणि तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये करू शकता. खरं तर प्रत्येक विषयाचं शिक्षकांचं असोसिएशन आहे. इंग्लिश असोसिएशन आहे मराठी असोसिएशन आहे. खूप चांगलं विज्ञान मंडळ आहे मराठी मंडळ आहे. तुमच्या ओळखीच्या शिक्षकांचं आणू शकता. मला खात्री आहे तुमच्यात ती जोश आहे तुमच्यात ते जिद्द आहे आत्मविश्वास आहे चैतन्य आहे धाडस आहे. तुमच्यात ते मुलांबद्दल प्रेम आहे. तुमच्यामध्ये ते सकारात्मक आणि ही लोक पण मदत करायला तुम्हाला तयार आहेत. मला खरं तर या निमित्ताने एक गोष्ट सांगायची आहे की खूप खेळीमेळीमध्ये आपण सगळे आलो. आपल्या सर्वांची स्वप्न साकार झालेली आहेत. पण आपल्या मुलांची स्वप्न साकार करायची आहेत. जर आपण आपल्या सोलापूरचं जर बघितलो सध्याचे युग चांगलं आहे. आपण ज्या भागामध्ये सध्या आहोत पुढच्या काही वर्षामध्ये मी आत्ता जे बोललो 3-4 वर्षामध्ये इथे MIDC येणार आहे. परवात आमचे राणा दादांनी एक मिटिंग घेतली होती. आपल्या आसपास MIDC येणार आहे 100% येणार आहे. मोठं क्लस्टर येणार आहे. येणार 100% 10-15 किलोमीटरच्या आसपास. मग त्याला ITला किंमत येणार आहे.
फूड प्रोसेसिंग युनिटला किंमत येणार आहे. इथं छोट्या गोष्टी येणार आहेत. अहो हे काय हो, इथं ते भाग्यश्री हॉटेलला ढवरा जेवण देऊन सला देऊन फॉर्च्युनर करतो काय राव. अहो बाउन्सर ठेवा त्यांनी. आपण गाडी काढायचं तर आपल्याला हैराण येते, गाडी डिझेल किती जाईल. अहो काय हो, 34 नापास माणसं केले त्यांनी काळाची पावलं ओळखली. चला ते बोकुड घेऊनच त्यांनी लाईव्ह करतात. तो काय बोकुड म्हणतो चला त्याला बघा ना काय बिझनेस हो. रोजचं 1000 ताट म्हणजे रोजचं ₹1,00,000 इन्कम आहे त्या माणसाचं. तुम्ही महिनाभर ₹1,00,000 म्हणलं तरी पण ते शिल्लक राहतच नाही. 10,000 शिल्लक राहतं. हे EMI ते EMI, मुलीचं लग्न मुलाचं लग्न राहतच नाही शिल्लक ते नेऊन त्यांनी. परत आपण पतसंस्थेला पत्र देतोच, मुख्याध्यापकांना म्हणतो सर द्या ना सर परमिशन घ्यायचं आहे थोडं. मुख्याध्यापक परवाच घेतलं की होते नाही हो, ते काय सांगू तुम्हाला. लय अवघड परिस्थिती आहे. आपण सगळं कर्जबाजारी झालेलो. प्रत्येकाच्या डोक्याला ॲव्हरेज मिळेल 54. एकदा जगातल्या लोकांनी सांगितलं की जगातलं सगळ्या लोकांना समान पैसे वाटप करायचे. टॅली केली 700 कोटी 800 कोटी लोक भागिले एवढं पैसा, तर प्रत्येकाच्या डोक्याला फक्त 43 कोटी पैसे येतात. वाह स्माईल झाला. अरे वा, म्हणजे आपण 43 कोटीचे मालक आहोत. शाबास म्हणा ना, 43 कोटीचे मालक आहोत आपण. काही लोकांना जास्त असेल ना. आमचे पाटील म्हणतील 65 एकर जमीन आहे माझं. ते शाळा सोडले कॉलेज सोडले 65 एकर जमीन आहे. आता 65 एकर जमीन घेऊन करा बघू शेती. पाटील घेऊन करा बघू. ते म्हणून मी सोयाबीन करून आलो हे करून आलो. नाही हो, घेऊन करणं शक्य नाही आता, नाही शक्य. मग 43 कोटी आले, दिवाळी केलं. अंबानीचं सगळे पैसे घेऊन आपण दिवाळी केलं. तुमच्यामध्ये एक 5 वर्षांनी काय होईल. तुमचं काय मत आहे? कोणी सांगू शकाल 5 वर्षांनी काय होईल? हॅलो, कोणी सांगू शकाल काय होईल 5 वर्षांनी? हे मी नाही सांगत, जागतिक रिसर्च सांगतंय. काय होईल ताई 5 वर्षांनी? 43 कोटी सगळ्यांना दिले. अगदी गावातल्या त्या दुकानदाराला पण 43 कोटी मिळाले, मला पण 43 कोटी, शिपायला पण 43 कोटी, गुरुजीला पण 43 कोटी, ज्याचा नोकरी पण नाही त्यांना पण 43 कोटी. काय होईल 5 वर्षांनी सर? NTPCचा प्रकल्प आलं नुकतं, तिथे एक जण आत्महत्या केली बघा. अहो NTPCमध्ये किंवा बोरामणीला विमानतळ येणार, लाखो रुपये बँका दारात आलते, करोड रुपये आलते. आता जाऊन बघा गुरुजी काय. NTPC आली म्हणून स्कॉर्पिओ घेतले, 5-6 महिने इंडिका घेतले, पर 3-4 वर्षांनी 2 व्हीलर घेतले. आता सायकल पण नाही आहे. सुशील कुमार नावाचा बिहारमधला एक पोरगा, त्याला काऊन बऱ्या करोडपतीमध्ये 5 कोटी रुपये मिळाले. आता जाऊन बघा, घरचं भाडं देणं मुश्किल आहे त्याला. आणि हे कशाचा प्रकार आहे? अहो 400 वर्षांपूर्वी भारत महासत्ता होता. जगातल्या सगळ्या देशांच्यापेक्षा GDP आपण 30% जगातली संपत्ती भारतात होती. हे लोक आले, इंग्लंड मुंबईच्या 5 पट मोठी आले. त्यांना वाटलं आपण लुटू, असं नेऊ तसं नेऊ, नेले. नो डाऊट क्लोज इट. आता जगाला प्रश्न पडला काय करणार. गजनीनं मोहम्मद गजनी ना को 16 वेळा लुटलं सौराष्ट्र सोमनाथ. ज्या लोकांनी लुटलं अफगाण तिथला भाग बघा ना, त्यांची हाल काय आता बघा. आणि सौराष्ट्राचा हाल काय बघा. सांगा तुम्ही आता सौराष्ट्रामध्ये काय हाल आहे. कोण येतं का लुटलायला? मोदी आहे ना तिथं. मोदी राजा ना बापेक. उलट ते म्हणतात आम्ही सौराष्ट्रामधलं ते द्वारका समुद्रामधनं बाहेर काढू, त्या द्वारकेचा उद्धार करू. आणि ते गजनीचं गाव काय त्यांनी लुटून नेलं, त्याचं काय हाल आहे सर? आज अस्तित्वच नाही आहे. गाझा पट्टामध्ये असं पाणी घ्यायला 1300 रुपये लागतात. ताई पाणी आलं तुम्हाला, एवढं पाणी प्यायला 1300 रुपये लागतात. आणि ते आई पित नाही पाणी, बाळाला घालते चम्मचनं. बिस्किटचा पुडा 2300 रुपयाला आहे म्हणे. किती रुपयाला? 10 राष्ट्र आहेत. गाझा पट्टा, हमास पट्टा, रोहिंग्या मुस्लिम. बघा सर, खरं आहे खोटं आहे? तुम्ही रोज असताय बघा. आपण किती आहोत? पुढच्या 5 वर्ष थांबा. या देशामध्ये जर सुवर्णयुग नाही आलं, तुम्ही मला म्हणायचं रिटायरमेंटच्या वेळेला, चला ते काशा म्हणला होता रे आमच्या त्या मिटिंगमध्ये, खरं ठरलं बघा. नाही मी नाही झालं म्हटलं, नाव दुसरा ठेवा. असं घडणार आहे. जगातल्या सगळ्या लोकांचा प्रॉब्लेम आहे. सगळ्या देशामध्ये आत्महत्या व्हायला आहेत. आता आमच्याकडे पण ती ट्रेंड आलेली आहे. पण जे चांगलं आहे, जे प्रामाणिक आहे, ते इतक्या मोठ्या पदावर जाणार सर, इतक्या शून्यातून विश्व निर्माण करणार आहेत. फक्त आपल्याकडे पेशन्स पाहिजे. या महिलांना विचारतो, पेशंट आणि पेशन्स किती फरक आहे? आईची डिलेवरी नॉर्मल, बहिणीची डिलेवरी नॉर्मल, बायकोची डिलेवरी सिझरिंग. का? पेशन्स नाही आहे. काही नाही आहे, पेशन्स नाही आहे. ताई बरोबर आहे का? आणि डॉक्टर पण बसलेच कापायला, कापलं लगेच. इकडं पण
कर्ज आलं, घटना आली, एखादं गोष्ट आलं, लगेच कॉम्प्लिमेंट, लगेच कमेंट असं म्हणलं मला नका. पेशन्स खूप गरजेचं बरं का. बघा त्यांनी इस्रायलवरनं ह्यांनी टाकलं की ह्यांनी पण टाकलंच, ह्यांनी पण टाकलं. ड्रोन हल्ले काय चाललंय, उद्ध्वस्त. 5 लाखाचं मिसाईल टाकायला 15 कोटीचं ते हे लागतं रॉकेट. काय चाललं जग बघा ना सर. म्हणून माझ्या सगळ्या शिक्षकांना विनंती आहे, उद्याचा तुमचा विद्यार्थी 1 एकर का जमीन असेल ना, तो जगाच्या पाठीवरती गाजणार आहे. जसं आपण संस्थेत XYZ लागण्यासाठी काही देणगी दिला असाल किंवा काही गोष्टी केला असाल किंवा अनेक गोष्टी व्यवसायासाठी, पुढच्या 10 वर्षामध्ये शहरामधली लोक आपलं बिल्डिंग 2 BHK 1 BHK सोडून ग्रामीण भागात येतील. इथं म्हणतील गुरुजी तुमचं 200 एकर आहे, 100 एकर आहे, आम्हाला 1 एकर द्या, 2 एकर द्या, आम्ही इथं झोपडी म्हणून राहतो, आम्ही इथं जरा हवा पाहिजे शुद्ध. आज लोकलला रोज 5 लोक मरतात, लोकलमध्ये 5 लोक रोज हमखास ठरलेलं आहे. आता कोण मरायचं दुसऱ्या दिवशी वाचायचं. तर तुम्ही गेलात तर दुसऱ्या दिवशी फोटो येणार नाही, कारण तुम्ही कसं जाणार आहे, जाऊ दे हो बापा टॅक्सी करून जाऊ. कसं आहे, टॅक्सी करून जाऊ, वंदे भारतनं जाऊ. तिथं बघा ना संध्याकाळी माणूस येईल की शाश्वती नाही. प्रचंड भयानक आहे. म्हणजे माणसाचं मरण कसं होईल सांगता येत नाही सर. आपण खरंच समाधानी आहोत बरं का. संध्याकाळी बायकोचे फोन येण्या अगोदर आपण घरी असतो. माझ्या सगळ्या दादांना विनंती आहे, तुमची मुलं त्यांना फक्त सहनशील शिकवा. बाळाला काटकोन त्रिकोणापेक्षा आयुष्याचं दृष्टिकोन शिकवा. बघा ना आमचं अजून चालू आहे. मी माझ्या आईला म्हणायचो, आई मी जगाच्या कोपऱ्यात कुठेही असेल ना, माझ्या नावाने काम चालू असेल. माझे 22 उद्योग आहेत, रोज चालूच आहे. माझी बायको मागच्या वर्षी डिलिव्हरीला गेली आणि ती मला टुमणं मारून गेली, तुम्हाला भाकरी खायचं ना. आता मी गेल्यावर कोण करतं भाकरी बघू. सुरुवातीला टेन्शन आलं, ती गेल्यावर हसलो, बरं झालं किरकिर तर गेली, 1 महिना 2 महिना 3 महिना. आणि मी माझ्या मित्राला घेऊन भाकरीची फॅक्टरी काढलो. 5 भाकरीसाठी बायकोला 10 वेळा सांगायचो भाकरी कर. आता 500 महिला रोज भाकरी करतो, 1 लाख भाकरी. या प्रॉब्लेमवर सोल्युशन तुमच्याकडेच आहे. एखाद्या मुलाला इंग्लिश येत नाही ना, त्याची गेम बनवा, त्याच्या गोष्टी करा. लॉकडाऊनमध्ये मुलं केलेत, प्रचंड पोटेन्शियल त्या मुलांमध्ये. माझ्या शिक्षकांना विनंती आहे, थोडं बदल करा, कामात बदल, शिक्षणाच्या पॅटर्नमध्ये. उद्या तुम्हाला शिकवायचं गणितच, पण एक उदाहरण सांगा, एखादी गोष्ट सांगा, नक्की खात्री आहे तो मुलगा ॲक्सेप्ट करेल. आज बोलण्यासारखं भरपूर आहे. छत्रपतींचं एक उदाहरण सांगतो, तुम्हाला माहिती आहे शिवाजी महाराजांनी आपला राज्याभिषेक करून घेतला कुठं? व्हेरी गुड, 6 जून 1674. सगळ्यांना त्यांनी निमंत्रण दिले. याच वेळेला राज्याभिषेक झाला 12:30 1 2च्या आसपास. त्यावेळेला इंग्रज अधिकारी होते, अँग्री ऑक्झिलिन. शिवाजी महाराजांनी पालखी पाठवून दिली त्यांना. ते म्हणले की कधी आहे राज्याभिषेक? ते म्हणले जूनला 6 तारखेला. मग 1 तारीख आहे, आम्ही ट्रेकिंग करत येतो. 63 बुद्धीचे इंग्रज ते निघाले चालत, ट्रेकिंग करत करत. त्यांना वर यायला 4 दिवस लागले. 4थ्या दिवशी ते वर गेले, वर म्हणजे गडावर. आणि दुपारी बघतात तर शिवाजी महाराजांचं राज्याभिषेक मिरवणूक येते, अगदी जय जयकार करून, हर हर महादेव करून. आणि शिवाजी महाराज अंबारीत बसलेत, हत्तीवर बसलेत. आणि हे इंग्रज आल्या त्यांना प्रश्न पडला, आम्ही चालत आलो, आम्हाला 4 दिवस लागले, शिवाजी महाराजांनी एवढी मोठी आवाढावी हत्ती रायगडावर कशी आणली? ते त्यांच्या सगळ्या तिथल्या मंडळाला विचारले. ते म्हणले आय डोंट नो, आम्हाला काय माहीत नाही. तर इंग्लिश येत नव्हतं. महाराज एक दुभाषित ठेवले होते आणि त्या दुभाषित काहीतरी इशारा करत होता. आणि महाराजांना हे कानावर गेलं की काहीतरी विचारतात. मग तितक्यात ते दुभाषित सांगितलं की महाराज ते विचारतात ते तुम्ही हत्ती कसा आणलात? त्या गोऱ्यानं महाराज म्हणले, गोऱ्या कम हिअर, आय नो की मी माझा राज्याभिषेक कधी करून घेणार. मी माझा राज्य याच रायगडावर मी करून घेणार, हे मला लहानपणीच माहीत होतं. त्यामुळं व्हेन हत्ती वॉज पिल्लूक आय वॉज सेंड इन दॅट फॉल्ट, असं महाराज म्हणाले. गुरुजींनी त्या काळामध्ये ही सगळी संस्था उभी करून दिली आहे. आणि तुम्ही राज्याभिषेक करून घेणार आहात, तुम्ही हत्ती आहात. आज तुमच्या खांद्यावरती ही सगळी मुलं आता राज्य करणार आहेत. हे हिंदवी स्वराज्य व्हावं ही स्त्रींची इच्छा. इथला मुलगा IAS व्हावा ही गुरुजींची इच्छा आहे. तुम्ही फक्त निमित्त मात्र आहे. एखादं भांडं आहे, ताई फोडणी मारती आहे, फोडणी मारल्यावर त्यातली भाजी काढली आणि तसंच भांडीवर फोडणी मारता येतं का ताई? धुवावं लागतं. पितलीचं भांडे असतं, कले करावं लागतं. मग माझ्या दादांनो तुम्हाला फक्त कले करायचं आहे. भांडी धुवून घ्या, तुम्ही धुवू नका, सांगा धुवायला माणसं आहेत. आणि इतकं चमकदार होणार आहे. आपलं ताट पण बघा, इथं पत्रावळी जेवण केलं आपण, त्याच पत्रावर दुसरं जेवण करेल का? पण हेच ताट असेल स्टीलचं ताट, पाणी घातलो स्वच्छ होईल, दुसरं नाही, सातत्याने वापर करतो. मग आपली ही मुलं प्रचंड एनर्जी आहे बरं का. आम्हाला माहीत नाही अशा गोष्टी सर मुलांमध्ये आहेत, प्रचंड गोष्ट आहेत. आणि ते तुम्ही करावं अशी अपेक्षा आहे.
ए फॉर तुमचा ॲटिट्यूड बदलावा म्हणून मी तुमच्याकडे आलो. बी फॉर बुक्स वाचा, हक्कानं विचारतो तुम्हाला, वाचाल तर वाचाल. सी फॉर कॉन्फिडन्स, डी फॉर ड्रीम, ई फॉर एन्थुझियाझम, एफ फॉर फेथ, जी फॉर तुमची गोल्स, एच फॉर ही सगळी संचालक मंडळ अध्यक्ष मला मदत करतील. आय फॉर तुमचं पाहिजे, जे फॉर जॉयफुल, शिक्षण घेताना आनंदाने या ठिकाणी शिक्षण घ्या. के फॉर नॉलेज वाढवा. जगातलं ज्ञान 21 तासात दुप्पट होतं. किती तासात? सिलेबस कधी बदलला का हो? 10 वर्षांनी, 5 वर्षांनी. इथं 21 तासात जगातलं ज्ञान दुप्पट होतो. एल फॉर तुमच्याकडे लीडर पाहिजे, त्या गरुडासारखं नेतृत्व. एम फॉर मिशन, एक नवीन उपक्रम सुरू आहे जिल्हा परिषदमध्ये, नो बॅक बेंच. कुठला उपक्रम? सगळी मुलं फ्रंट लाईनला बसतील, म्हणजे भिंतीपासून. बघा ना काय आयडिया आहे हो, नो बॅक बेंच. आयडिया छोटी आहे ना, पण ते कसं आले या सगळ्या गोष्टी. म्हणून आपल्या सगळ्यांना विनंती आहे, एम फॉर मिशन, एन फॉर नोबल. इथं आपल्याकडं आदर्श पॉलिटेक्निक सर आले का? आले आदर्श पॉलिटेक्निक सर, आदर्श. मी आमच्याकडे काही संस्थेतल्या लोकांना बोलवतो आहे, त्यामध्ये पॉलिटेक्निक कॉलेज किंवा DMLT कॉलेज. आज एक हॉस्पिटल आहे आपल्या बार्शीला समजा, साधं ते OT ऑपरेशन थिएटर ऑपरेट करताना त्यांना 80,000 पगार आहे सर. 80,000 पगार आहे. ते CT स्कॅन करतात, एक्सरे करतात, त्यांना 60-70,000 पगार आहे. मिळत नाहीत माणसं. बघा तुमचं 10वी झालं पोरांचं, ते काहीतरी 2 महिन्याचा कोर्स केलं आणि 70,000 पगार मिळतं. बघा ना, आणि तुम्ही तिथं तपासायला गेलात, या गुरुजी तुम्ही पण खुश, पोरगं माझं आहे, चांगला तपासणी करेल. आजकाल लई भयानक बिलं आलेत बरं का. माझ्या आईला मी एका दवाखान्याला घेऊन गेलो, साधा शुगर हाय काय तर असतं ना, लो प्रेशर हाय, आणि डॉक्टर रेफरन्स दिला. गेल्या फक्त मी चेकिंगला गेलो, गेल्या मध्ये 10,000 भरा म्हटले. माझ्या आईला मराठी येत नाही. ती म्हणली रॉकायन थुंबाडा, पैसे काय भरू नको, मला काही झालं नाही. ती म्हणली चेक कर, घेऊन जा. बघा मी माझ्या आईला आणलो, फक्त 2 दिवसात ते नॉर्मल झालं. सगळे टोल नाके वाढलेली आहेत. आज सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगण्यासाठी तुम्हाला मी आलो. माझ्या सगळ्या शिक्षकांना विनंती आहे की एन फॉर नोबल ऑपॉर्च्युनिटी सरांनी दिली. पेपर प्रिपरेशन तुम्ही करावं, क्वालिटी एज्युकेशन देताय, अजून चांगलं रिसर्च करा. सक्सेस सगळ्यांनाच मिळवायचं आहे. संस्थेच्या लोकांचं काही व्हिजन आहे ते तुम्हाला सांगतील. एन फॉर नोबल ऑपॉर्च्युनिटी मिळाली, प्रिपरेशन, क्वालिटी, सक्सेससोबत टाईम पण खूप महत्त्वाचं आहे. आणि या सगळ्यांसोबत W म्हणजे तुमचा विल पॉवर, आणि अभ्यासपासून ते ओळख ठेवा, कष्टापासून ते ज्ञान मिळवा. आणि आपल्या संस्थेचं नाव येवलेशे रूप लाविया दारी, त्याचा वेलू गेला गगनावरी. आपण ही संस्था मोठी करूयात. आणि मला खात्री आहे की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये आपले विद्यार्थी ऑलरेडी आहेत, अजून चांगले विद्यार्थी घडतील. IAS IPS आपली मुलं घडतील, डॉक्टर इंजिनियर, चांगला समाजसुधारक आपली मुलं घडतील, चांगला शेतकरी घडतील. यासाठी करा. मी गुरुजींकडे काही प्रस्ताव ठेवलो की आपण स्पर्धा परीक्षा सेंटर, युवा उद्योग प्रशिक्षण, किंवा इकडं एक उद्योग प्रशिक्षण, जर काही मदत लागली तर नक्की आम्ही तुम्हाला ड्रीम फाउंडेशनकडून मदत करू. आत्ताच नाही, नेहमी मदत करू. बोलताना काही चुकलं असेल तर ते माझं होतं, चांगलं असेल तर ते तुमचं होतं. तुमच्या चांगल्या आरोग्यासाठी, तुमच्या चांगल्या रिझल्टसाठी, तुमच्या विषयवाईज रिझल्टसाठी मी खूप खूप शुभेच्छा देतो. कधी सोलापूरला आलात तर 7 रस्त्याला माझं ऑफिस आहे. 7 रस्त्याला या, शिंदेसाहेबांच्या बंगल्यासमोर माझं ऑफिस आहे. माझ्या बंगल्याच्या मागं शिंदेसाहेब राहतात. बघा विजन, मी नेहमी असंच म्हणतो, विजन बघा. आणि माजी खासदार आपले माझ्या ऑफिससमोर राहतात. म्हणजे विजन. माझ्या सोलापूरला आलो, 14 रुपये घेऊन आलो. माझ्या वडिलांना वर्षाला 2,000 पगार होता. आज मी पुणे ऑफिसचं 2 लाख भाडा भरतो. आश्चर्य काय सांगतो तुम्हाला मी, अशक्य तेच घडे. निर्मलकुमार फडकुले सर म्हणले होते अशक्य तेच घडणार आहे. गुरुजींनी सांगितलं ना, लोकांना आश्चर्य वाटलं या मारणार का होईल, त्यांनी घडून दाखवलं. आता प्रस्ताविक म्हणलेत जगाच्या कानाकोपऱ्यातली लोक, अहो गौडगाव मोठं आहे पण जग लहान आहे. गौडगाव मोठं आहे, जग लहान आहे, जग एक खेडे झालेले आहे. आणि या सगळ्या गोष्टी वसुदैव कुटुंबकम ही गोष्ट आपण करूयात. मी गुरुजींच्या स्मृतीला, त्यांच्या या विचारांना परत एकदा वंदन करतो. तुम्ही सगळे एका ऋषितुल्य व्यक्तिमत्व आहात. तुमच्या हातून हजारो विद्यार्थी घडलेले आहेत. याही पुढे ते विद्यार्थी घडतील अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि आमच्या ड्रीम फाउंडेशनकडून उद्योगासाठी, व्यापारासाठी, व्यवसायासाठी, कौशल्यासाठी, स्पर्धा परीक्षांसाठी ज्या आपलं तेवढंच बोलावं. काही मदत लागली तर नक्कीच तुमचा एक लहान भाऊ म्हणून, तुमचा एक मित्र म्हणून कधी हाक मारा. आम्ही तुमच्यासोबत आहोत. आणि नक्कीच या संस्थेच्या अजून भरवशाला आपण उपक्रमाला आम्ही नक्कीच सहकार्य करू. मला इथं बोलण्यास संधी दिलात आणि मान सन्मान केलात त्याबद्दल, तुमच्यासोबत स्नेहभोजनाचा आस्वाद घेण्यास संधी मिळाली त्याबद्दल तुमच्या सर्वांचं मी ऋणी व्यक्त करतो. तुम्ही सगळेजण या आज वेळात वेळ करून या उपक्रमात उपस्थित राहिलात त्याबद्दलही तुमचं सगळ्यांचं मी ऋण व्यक्त करतो. आणि संस्थेने
अजून उपक्रम घ्यावं आणि आमच्यासाठी काही उपक्रम असेल तर सांगावं. आम्ही नक्कीच तुमच्यासोबत आहोत. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता देण्याचा हातच घ्यावे. हा मदतीचा दातृत्व हात आपण असंच घ्यावा. आमचे इथं पाटील साहेब आहेत लेखक, त्यांनी अजून चांगलं लिहावं आणि अजून एक स्पर्धा घ्यावं विनंती आहे पाटील साहेब. इथं ज्या लोकांनी वाचलं त्या पुस्तकावरती एक स्पर्धा ठेवा, जे कोणी किती वाचलं हे पण कळेल. तुमचं पण वाचनाची ती स्पीड वाढवावी अशी अपेक्षा आहे. जपानमध्ये एक टेक्निक आहे, जपानमध्ये एक पुस्तकं मुलं अशी कानाला धरतात 3 वेळा, असं 3 वेळा धरतात, 3 वेळा. ह्याच्यातलं काही पण विचारा. ही टेक्नॉलॉजी आज आलेली आहे. काही मुलं फक्त स्मेल घेतात, स्मेल, आणि याच्यातलं काही पण विचारा. ही टेक्नॉलॉजी आलेली आहे. ते ख्रिस पिक्चरमध्ये बघा, तो असा करतो आणि ठेवतो. ही टेक्नॉलॉजी आलेली आहे. ह्याचा अर्थ घरी जाऊन उशीखाली ठेवा आणि सगळं गेलं असं म्हणू नका. ते म्हणले की सर उशीखाली ठेवा गेलं, ती टेक्नॉलॉजीसाठी ते सराव वेगळे आहेत. उशीखाली ठेवलं की ते वाचले जाणार नाही आहे, त्यासाठी ते वेगळा सराव करावा लागतं गुरुजी. त्या गोष्टी करावेत. तर आज सांगितलेलं प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट, यासोबत परफेक्ट प्रॅक्टिस करा. सगळ्यांना तुमच्या करिअरला, तुमच्या आरोग्याला शुभेच्छा. तुम्हाला पण चांगले इन्क्रिमेंट मिळो, तुम्हाला पण राष्ट्रपती पारितोषिक मिळो. आपल्या संस्थेतल्या किती लोकांना राष्ट्रपती पारितोषिक मला माहीत नाही, पण एखादं तरी राष्ट्रीय पारितोषिक अगदी राष्ट्रपतींच्या हस्ते मिळो. आत्ता नाही मिळालं, मी राष्ट्रपती होईन तेव्हा तरी मिळो, यासाठी शुभेच्छा.